श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत सहभागी झालेल्या सर्व साधकांचं मनापासून स्वागत। विनीत दादा, तुमचंही खूप खूप स्वागत। जय श्रीराम। आजचा भाग हा शंका समाधानाचा तिसरा भाग आहे। यापूर्वी आपण 2 भाग प्रसारित केलेले आहेत। पहिला भाग होता नामसाधना व शंका समाधान आणि दुसरा भाग होता साधन मार्ग व शंका समाधान। आजचा जो तिसरा भाग आपण प्रसारित करत आहोत तो वर्तणूक शुद्धी, आचार शुद्धी, विचारांची शुद्धी या बाबतीतला हा भाग असणार आहे आणि एखाद 2 नामसाधनेवरचे देखील प्रश्न असणार आहेत। तर आजच्या या भागामध्ये महाराजांच्या तत्वज्ञानाला अनुसरून सगळ्या आलेल्या ज्या काही शंका आहेत त्याचं समाधान विनीतदादा महाराजांच्या तत्वज्ञानाला जोडून उलगडणार आहेत। तर भागाला सुरुवात करूया दादा। करूया। जय श्रीराम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। सगळ्यांना माझा नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत ही सर्व चिंतनं महाराजांच्या कृपेने घडत आहेत आणि महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित हे सगळं महाराज घडवून घेत आहेत आणि अनेकांना ज्या काही शंका उपस्थित झालेल्या होत्या, उद्भवल्या होत्या त्यांच्या मनामध्ये, त्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न महाराजांच्या कृपेने आपण करत आहोत आणि आपण म्हणून त्याचे 3 भाग करणार हे आधी आपण सांगितलेलं होतं। त्यानुसार 2 भाग आपले झालेले आहेत आणि आता आपण तिसरा भाग करतोय। ह्याच्यानंतर पुन्हा आपली निरूपणं सुरू होतील। महाराजांचं नवीन तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञानातला नवीन एक विचार घेऊन आपण परत येऊ। तर आपण सुरुवात करू शकतो। भक्ती मार्गावर जेव्हा आपण चालतोय दादा, आपल्याला 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमात जे जे काही आपण करतोय किंवा अनेक गोष्टी ह्या अनुषंगाने जेव्हा वाचनात येतात तेव्हा उपासना आणि साधना हे शब्द अनेकदा आपल्या ऐकण्यात येतात। तर हे दोन्ही शब्द आपल्याला वाटताना समानार्थी वाटतात। मग खरंच ते समानार्थी आहेत का आणि नसतील तर त्यात फरक कोणता आहे? उपासना आणि साधन हे 2 जे शब्द आहेत ते दिसताना जरी वरपांगी एकसारखे दिसत असले तरी उपासना आणि साधन मार्ग किंवा साधना ह्याच्यामध्ये साधन हे त्याची व्याप्ती खूप आहे। म्हणजे उपासना ही त्याची पहिली पायरी आहे, सुरुवात। कारण आपण भक्ती मार्ग आचरतोय म्हटल्यानंतर आपली सुरुवातच मुळी उपासनेपासून। त्यावेळेला साधन हा विषय डोक्यात सुद्धा नसतो। खरंय। म्हणजे मला देव आवडतोय किंवा मी भक्त आहे आणि परमेश्वराची भक्ती करणं ह्यातनं आपलं भक्ती मार्ग सुरू झालेला असतो आणि त्यावेळेला कुठली जाणीव नसते खरं तर भक्ताला आणि मग तो त्याच्या उपास्य दैवताच्या उपासनेमध्ये दंग होतो। मग ती काय तऱ्हेची उपासना आहे तर ती सगुण उपासना आहे। बरोबर आहे। म्हणजे आपल्याला जे काही संस्कार झालेले आहेत ना भक्ती मार्गाचे किंवा सगुण उपासनेचे ते थोडेसे धार्मिक अंगाने होतात पहा। की आपल्याकडे वर्षभर काही ना काही ज्याला आपण सण किंवा देवांचे उत्सव असतात किंवा देवांचे आपण जन्म हे करतो, साजरे करतो किंवा लहानपणापासून आपण जसे जसे मोठे होत जातो तसं आपल्याला निरनिराळ्या देवतांचे उत्सव हे प्रामुख्याने आपण ते साजरे
केलेले असतात आणि लहानपणापासून आपल्या मनावर त्याचा कुठेतरी एक हे असतो. आणि एखादा देव किंवा एखादी देवता आपल्याला आवडत असते आणि आपल्या नकळत आपल्या मनामध्ये तो भक्तिमार्ग परमेश्वराच्याच कृपेने उत्पन्न होतो बरोबर. आणि मग एक प्रेम बसतं हो ना. त्या देवतेवर, की नाही मला गणपती फार आवडतो किंवा मला देवी आवडते किंवा एखाद्याला शंकराच्या देवळामध्ये जाऊन शांत बसायला आवडतं. त्या गाभाऱ्यामधली जी नीरव शांतता आहे असते. ती त्याला अनुभवायला आवडते. कोणी विष्णूचा भक्त आहे, कोणी मारुतीचा उपासक आहे. तर इथेही उपासना चालते आणि मग ती वेगवेगळ्या मार्गाने आपण करतो. म्हणजे आता भक्तीने रघुपती साळवावे हे जे आपण म्हणतो ना, तर ती भक्ती करण्याची निरनिराळ्या पद्धती आपण हे पाहिलेलं आहे नवविधा भक्तीच्या ह्याच्यामध्ये, की अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे. मग आपण त्या सगुण उपासनेमध्ये इतके रंगून जातो, की त्या मूर्तीला आपण स्नान घालतो, त्याला वस्त्र नेसवतो, दागिने घालतो, त्याला नैवेद्य दाखवतो, त्याला काय आवडतंय. म्हणजे आपला भाव कसा हे होत जातो जागृत होत जातो. आणि म्हणजे सगुण उपासना ही जी महाराजांनी फार त्याचं महत्व सांगितलं, की महाराजांनी जे उदाहरण दिलं ना, की डोंगराच्या पलीकडे गाव आहे, पण डोंगर चढल्याशिवाय ते पलीकडचं गाव दिसत नाही. माहिती असतं की पलीकडे गाव आहे, पण डोंगर चढल्याशिवाय पलीकडचं गाव दिसत नाही. तसं उपासना केल्याशिवाय जे सगुण उपासना केल्याशिवाय निर्गुण परब्रह्माची ओळख होऊ शकत नाही. त्यामुळे उपासना ही साधन मार्गावरची पहिली पायरी आहे, की तुम्ही उपास्य दैवताच्या उपासनेमध्ये स्वतःला विसरणं, देहभान हरपणं. म्हणजे जो उपासक आहे त्या दैवताचा, तो त्याच्या देवाची उपासना करत असताना स्वतःला विसरून जातो. त्याचं देहभान हरपतं, त्याची तहान-भूक हरपते, सगळं काही हरपतं. तो त्या सगुण उपासनेमध्ये पूर्णपणे बुडून जातो, रंगून जातो. आणि हळू तो साधन मार्गाकडे वाटचाल त्याची सुरू होते. त्यामुळे उपासना मार्ग हा थोडासा धार्मिक वळणाने आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतो. जिथे आपल्या मनामध्ये तो भाव जागृत होतो ज्या क्षणी, काही जणांच्या बाबतीत तो खूप लवकर जागृत होईल, काही जणांच्या बाबतीत तो थोडासा उशिरा जागृत होतो. पण ज्या वेळेला उपास्य दैवताच्या उपासनेविषयीचा भाव जागृत झाला, की मग एक प्रकारची आपण ज्याला म्हणतो गती भक्ती मार्गावर ती मिळते त्या उपासना करण्याच्या आपल्या त्या प्रक्रियेला आणि तो माणूस सगुण उपासना करायला सुरुवात करतो. साधन मार्ग हा भाग कसा येतो, थोडा पुढच्या टप्प्यामध्ये येतो. म्हणजे उपासना थोडी धार्मिक अंगाने जाते, पण साधन हे आध्यात्मिक मार्गाने जातं. म्हणजे रिलिजियस आणि स्पिरिच्युअल हा जो फरक आहे ना, तो त्या दोन म्हणजे माणूस एखाद्या वेळेला रिलिजियस असू शकतो, पण तो स्पिरिच्युअल असेलच असं नाही. म्हणजे तो धर्माच्या अंगाने एखादी गोष्ट करेल, पण तो स्पिरिच्युअल आहे का नाही हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे आपण रिलिजियस असणं आणि स्पिरिच्युअल असणं ह्याच्यामधला जो फरक आहे ना, धार्मिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही गोष्टी इतक्या एकमेकांमध्ये हे झालेल्या असतात, काय म्हणतात त्याला, मिसळून गेलेल्या असतात, की एखादी गोष्ट करणं हा समजा धार्मिक ह्याने जातो विषय, पण त्या व्यक्तीला म्हटलं की अरे हे तुला आता आवडतंय ना, मग तू बस इथे तासभर आणि थोडंसं ध्यान कर किंवा हे कर, तर मग ती व्यक्ती कदाचित त्याला तयार होत नाही. बाह्य उपासनेमध्ये म्हणजे काय आहे की जे करायचंय ते करतात सगळं, मग ते थोडंसं बाह्य अंगाने जात. मग त्याच्यात अनेक गोष्टी आहेत की व्रतवैकल्य असतील, उपास असतील, तीर्थयात्रा असतील, ग्रंथांचं पारायण असेल, अभिषेक आहेत, वेगवेगळे याग आहेत, यज्ञ आहेत, हे सगळं उपासनेमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण अंतर्भूत होतं. हे सगळं करणं ही प्रक्रिया जेवढी पुढे पुढे जाईल ना, तर ते साधन मार्गामध्ये परावर्तित होतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ते कन्व्हर्ट होतं
साधन मार्गामध्ये. बर म्हणजे उपासना ही त्याची पहिली पायरी आहे किंवा पहिली सुरुवात आहे असं आपण म्हणूया. आणि मग बऱ्याचदा कसं होतं की आपल्याकडे साधारणपणे धार्मिक अंगाने ज्या चालत आलेल्या गोष्टी आहेत हम्म, देवदेवतांच्या उपासनेच्या, बरोबर त्या बऱ्याचदा थोड्याशा कोरडेपणाने होत आहेत का असं सुद्धा घडण्याची शक्यता असते की हा हे एवढं झालं हे एवढं झालं आपलं आपला असं विषय झालं. संपला. त्याच्या पलीकडे जावं लागतं ना. म्हणजे उपासनेमध्ये रमणं म्हणजे धार्मिक अंगाने जाताना पुढे आध्यात्मिक ह्याच्याकडे जायचंय. धार्मिक भाग वेगळा आणि त्या अध्यात्माची सुरुवातच तिथून असते. तिथं. मग नंतर नंतर हळूहळू माणूस थोडासा त्याला त्यातलं हे कळायला लागतं की हे सगळं कशासाठी आहे, हा हे सगळं आपण का करतोय, आपल्या मनाला जो आनंद मिळतोय ते नक्की काय आहे, बाह्य विषयांवर ते अवलंबून कसं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्या व्यक्तीला कळत जातात. पण त्याची सुरुवात तिथून होते. बर आणि मग थोडीशी ती कामिक उपासना पण असते की एखादं व्रत करणं किंवा बरोबर आहे. काहीतरी मनामध्ये असतं की हे व्हावं असं कारण व्हावं. सगळे प्रपंच करतायत आणि हो ना. प्रपंचामध्ये खूप अडीअडचणी आहेत. त्या नैसर्गिकरित्या प्रत्येक माणसाला त्याची उत्तरं तो शोधत तो राहतो. शोधत राहतो आणि थोडीशी मग ती उपासना त्या वळणाने पण जाते की काही आपल्याला हे असतात साध्य करायचंय साध्य म्हणून. करायचं असतं एखादी गोष्ट, काही आपण अडचणीमध्ये सापडलेलो असतो आणि मग मग त्याच्यासाठी संकल्प केले संकल्प जातात. केले जातात किंवा काही व्रत केली जातात, काही उपास केले जातात किंवा काही पारायण केले केली जातात. जातात. तर ही थोडीशी मग कामिक उपासना होते. म्हणजे मला काहीतरी हवं आहे म्हणून ती काही वेळेला केली जाते. बरोबर. पण जसं जसं पुढे जातो तसं तसं ते हवे पण कमी होत जातं. आणि मग मला आता काहीही नको आहे. बर आणि एकदा का भगवंत आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम, सद्गुरू हे सगळे जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये येतात, त्यावेळेला साधन मार्ग सुरू झालेला असतो. आणि त्यावेळेला मनाची हे अशी येते, की नाही जे काही माझ्या आयुष्यात घडायचं ते घडू दे. ते सद्गुरू सांभाळतील आणि माझा मार्ग मात्र आता तो साधनेकडे जातो. मग तिथे काही मिळवायचं आहे, काही हवं आहे, ते हवे नको पण जातं. बर आणि तुम्ही जे बाह्य जगामध्ये शोधताय, ते सगळं ती बाह्य हालचाल थांबते. म्हणजे उपासनेमध्ये सुद्धा कुठेतरी ती एक बाह्य हालचाल असते. सगळ्या गोष्टी जुळवायची, हो सगळं गोळा करायचं, एखाद्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट काही करायची आहे म्हटल्यानंतर बरोबर. उपासनेच्या मार्गावरची. तरी अनेक गोष्टी आपल्याला जमवाव्या लागतात आणि सगळ्याच गोष्टींची एक प्रकारची हालचाल असते ती. म्हणजे शारीरिक हालचाल, मानसिक हालचाल सगळं असतं सगळं त्याच्यात. येतं त्याच्यात. आणि साधन मार्ग तुम्हाला शांत राहायला शिकवतं. म्हणजे आता काहीही करायचं नाही. शांत राहायचं आणि मनाने फक्त अनुसंधान साधायचं. साधायचं. त्यामुळे बाह्य विषय आता नको असतात. आता माणूस जेव्हा पुढे जात राहतो ना थोडासा, तेव्हा त्याला काय हवं असतं? तर त्याला आत्मस्वरूपाची ओळख हवी असते. म्हणजे जर काही हवं असेल तर त्याला आत्मस्वरूप जाणून लक्षात घ्यायचं. जाणून घ्यायचं असतं. म्हणजे ज्याला आत्मज्ञान आपण म्हणतो, की मी कोण आहे? हा किंवा हे सद्गुरु तत्व म्हणजे काय काय आहे? आहे ज्या परमेश्वराची उपासना मी करत आलेलो आहे, तो परमेश्वर नक्की कसा कसा आहे आहे? मग तो चराचरात व्याप्त आहे, मग तो माझ्या पण हृदयामध्ये आहे. मग तो हृदयातला नारायण कसा आहे? तो कसा ओळखू मी. तो ओळखायचा कसा? तो सगळ्यांमध्ये पाहायचा कसा? तो हम्म चराचरामध्ये, ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे असं संत सांगतात. पण मग मला कसं ते कळेल? मग मी कोण आहे? मी इथे का जन्माला आलो? असे असे सगळे प्रश्न जे पडतात ना, ते साधन साधन मार्गावर मार्ग. पडत असतात. हा थोडासा फरक आहे. त्याच्यामुळे उपासना ही थोडी बाह्य अंगानी चालते आणि साधन मार्ग हे अंतरंगात अंतर चालतं, की अंतरंगाची शुद्धता. अंतरंगात काय भावना उमटतायत? कुठली हालचाल नाहीये नाही त्याच्यामध्ये. नाही अजिबात नाही. ध्यान करायचं आहे, शांत आपल्याला
आतल्यात आपलं नामस्मरण, जप सगळं चालू आहे, ध्यान चालू आहे. स्वतःचा शोध घ्यायचा आहे. तो साधन मार्ग आहे. आता मुख्य फरक, हं. उपासना करत असताना सद्गुरू आयुष्यात असतील असं नाही. बरं. पण साधन मार्ग आचरत असताना सद्गुरूंशिवाय तो आचरला जाणार नाही. ओह! सद्गुरू साधन घडवून आणत असतात. बरं, उपासना ही तुम्ही करत असता. फरक आहे. बरं. म्हणजे कसं, की सद्गुरूंनी सिद्ध करून दिलेलं नाम आपल्याला जेव्हा प्राप्त होतं, त्याच्या आधी घेत असलेलं नाम हे आपण घेत असतो. थोडीशी का होईना, पण ती एक जाणीव जाणीव असतेच ना. असते. मग तेच नाम आपल्याला सद्गुरूंपर्यंत पोहोचवतं, तेच नाम आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतं. मग सद्गुरू जेव्हा आपल्याला अनुग्रह देतात आणि ते नाम आपल्याला जेव्हा सद्गुरूंकडनं मिळतं, त्यावेळेला सत्तारूपाने सद्गुरू काम आपल्या करतात. कडे येतात आणि ते आपलं साधन घडवून आणतात. त्याच्यामुळे वाह! उपासना ही अशा पद्धतीने साधन मार्गामध्ये परावर्तित होते. त्याची सुरुवात उपासनेतूनच आहे, पण तो शेवट सद्गुरूंपाशी जाऊन थांबतो. त्यामुळे उपासना करत असताना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सद्गुरूंचा प्रवेश झालेला असेलच असं नाही. नाही. हा पण पण फरक आहे. साधन मार्ग आचरणं हे सद्गुरूंशिवाय होऊच शकत नाही. नाही. साधना चालायची असेल तर ती सद्गुरूंकडूनच चालते. बरं. तुम्ही काहीही करत नाही. सद्गुरू घडवतात, महाराज घडवतात. ज्या काही सद्गुरू तत्वावर तुमचा विश्वास आहे, ज्या सद्गुरू तत्वाला तुम्ही मानता, जे सद्गुरू तत्व तुमच्या हृदयामध्ये प्रकट झालेलं आहे, तोच अनुग्रह समजायचा. हे आपण मागे बोललोत. बघितलेलं आहे, हो. की प्रत्येक परंपरेमध्ये अनुग्रहाची पद्धत नाहीये. नाहीये. तर त्यावेळेला लोकं म्हणतात, की मग आमच्या तर परंपरेमध्ये नाहीये, अशा तऱ्हेने अनुग्रह होत नाही. नाही. म्हणजे आमच्या सद्गुरूंच्या समाधीच्या ठिकाणी म्हणा किंवा पादुकांवर वगैरे असा अनुग्रह दिला जात दिला जात नाही. नाही. तर मग आम्ही कसं हे करायचं? तर तुमच्यावर सद्गुरूंची कृपा आहे ना, सद्गुरूंच्याच इच्छेने तुमच्या पूर्ण हृदयामध्ये, तुमच्या साधनांचं. मनामध्ये जे नाम येतंय भगवंताचं, तोच अनुग्रह आपण समजायचा आहे. आणि सद्गुरूंचा प्रवेश आयुष्यामध्ये झाला, की ती उपासना साधन मार्गामध्ये परावर्तित होते. झाली. आणि म्हणजे सद्गुरूंशिवाय साधना होऊ शकत नाही. भगवंताची उपासना एक वेळ होऊ शकेल. पण ती उपासना सद्गुरूंच्यामुळे साधन मार्गामध्ये परावर्तित होते. आणि साधनेला एक प्रकारची बैठक असते. म्हणजे उपासना जशी केली जाते सलगपणे आणि आपण हळू-हळू म्हणजे जसं सगुणातून निर्गुणाकडे, बरोबर आहे. बाह्य विषयांकडून अंतरंगाकडे, जो सगळीकडे व्याप्त असलेला भगवंत आहे, जो आपण सगुणोपासनेमध्ये त्याला मूर्तीमध्ये पाहतो आहे, होय. त्याला अंतःचक्षुसमोर पाहणं, ही सगळी उपासनेतनं साधन मार्गाकडे येण्याची हं, हं. खूण आहे. बरोबर. म्हणजे साधनेकडे आपण येतो, साधन मार्गाकडे येतो आणि साधन मार्गावर आचरण आपलं होत असताना हं. उपासना एकीकडे चालूच असते. चालूच असते. म्हणजे असं नाहीये. म्हणजे एक छोटा परिघ आणि त्याच्यावरचा एक मोठा मोठा परिघ आहे फरक. ना, तसं आहे ते, की उपासना हा साधनेचाच भाग आहे. उपासनेशिवाय साधन मार्ग अपुरा आहे. हो, बरोबर आहे. पण उपासना ही जेव्हा सद्गुरूंचा आयुष्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर एका डेडिकेटेड ह्याच्यामध्ये होते. त्याला एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो ना, की एक तत्व, एक नाम, एक भगवंत, एक सद्गुरू तत्व, आपण आणि आपलं साधन असं ते चालतं. बरोबर पण त्यात उपासना अंतर्भूतच आहे. आहे. ती पुढे साधनेचं रूप घेते. वाह! सगुण उपासना पुढे निर्गुण तत्वाकडे जाते. हं. आणि मग आपण सगुण त्यावेळेला चालूच असतं चालूच एकीकडे. असतं. ते काही थांबवायची जरूर नाही. ते महाराजांनी थांबवायचं पण तसं नाही नाही. म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या ह्याच्यात आहेच सांगितलेलं ना सगुणोपासना म्हणजे तेरामाळामध्ये. सगुणोपासना, नामस्मरण हे सगळं महाराजांनी जे सांगितलेलं आहे ना, तर हाच त्यातला थोडासा असा फरक आहे. म्हणजे खूप छान. आपण काही वेळेला कसं दोन्ही शब्द ह्याने समानार्थी वापरतो. समानार्थी वापरतो. कधी उपासना म्हणतो, कधी साधना म्हणतो. पण साधना हा पुढचा टप्पा आहे बरोबर. उपासनेच्या. म्हणजे प्रथम आधी उपासनेला दृढ चालवावे, हां, असं करून असं मग करून आणि वस्तू मग ते आपली शोधून घ्यायची. आणि दृढ चालवावे ह्या दृढ करणं उपासना ती ही साधन साधनेची बैठक आहे. बैठक आहे.
म्हणजे उपासना ही पुढे जाऊन साधनेमध्ये परावर्तित होते. आणि रामपाठात म्हटलंय तसं वस्तू आपुली शोधून घेई मग पावसी निज सुखा. म्हणजे तिकडे घेऊन जाणारा हा म्हणजे प्रवास महाराज आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतायत, तुम्ही जे तिसऱ्या ह्या भागापर्यंत आपण आलोय शंका समाधान, की हा प्रवास आहे जो तुम्हाला बाह्यांगाकडून अंतरंगाकडे नेणार आहे. तोच फरक तुम्ही खूप छान सगुणाकडनं सांगितला. निर्गुणाकडे घेऊन जाणार आहे. आयुष्यामध्ये सद्गुरूंचा प्रवेश व्हायचा आहे. अशा हो, अवस्थेतून सद्गुरू आता आयुष्यात आलेत आणि आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत सद्गुरू आपल्याबरोबर आहेत. बरोबर आहे. असे सगळे एका टप्प्यातनं दुसरा ते टप्पा म्हणजे पदर असे उलगडत जातात. उपासना ही त्याची पहिली पायरी आहे. पाहिजे. भक्ती मार्ग आचरताना पहिली उपासना, त्या आणि उपास्य दैवताची सगुण सगुण उपासना. उपासना आणि त्या उपास्य दैवताची प्रचंड उपासना करणं. मग परमेश्वरीय तत्व प्रकट होणार. मग परमेश्वरीय तत्व तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरु तत्वाला आणणार. कारण परमेश्वराची ओळख सद्गुरूंशिवाय होऊच शकत नाही. अगदी बरोबर. परमेश्वर पहिला तुमच्यावर प्रसन्न झाला, की काय करणार? सद्गुरूंना तुमच्या आयुष्यात आणणार. मग जे आधी सगळं केलेलं आहे, तेच पुन्हा सद्गुरू त्यांच्या सत्तेने तुमच्याकडनं घडवून आणतात. मग कळतं, की आपण आधी रामाची काही पूजा करत होतो आणि आता आपण जी काही पूजा महाराज आपल्याकडनं घडवतायत किंवा रामराय आपल्याकडनं घडवतोय, त्यातला फरक आपल्याला कळतो. हं. आधी एखादी उपासना आपण करत असू, आधी एखादं काही करत असू, तर आपण काहीतरी विषयासाठी करतोय किंवा काही माझ्या प्रपंचामध्ये कमी पडतंय म्हणून मला ते हवं आहे, म्हणून करतोय. गैर काही नाहीये त्याच्यात. हो, हो. कारण ते परमेश्वरच तुम्हाला ती बुद्धी देत त्याचीच असतो. योजना आहे ती पण. कारण त्याला तुमचं सगळं नीट ठेवायचं असतं ना मन. तुम्ही जर प्रपंचामध्ये काही अडी-अडचणीत असाल, तर परमेश्वराला पहिल्यांदा तुमची अडी-अडचण सोडवावी लागते. बरोबर. त्याच्याशिवाय तुम्ही त्याला मानणार नाही. नाही, नाही. त्याच्यामुळे एकदा का त्याने तुम्हाला अडचणीतनं बाहेर काढलं, मग आपला विश्वास बसतो. मग जसा विश्वास हा श्रद्धेमध्ये परावर्तित होतो ना, पहिला विश्वास आहे, मग श्रद्धा आहे. बरोबर आहे. तसं पहिली उपासना आहे, मग साधन आहे. त्याच्यामुळे उपासना काही जरी बाह्य विषय मिळवण्यासाठी जरी असली, तरी तरी पुढे शेवटी जेव्हा ती साधन आपल्याला मार्गामध्ये परावर्तित होते, तेव्हा ते साधन हे काही मिळवायचं नाही, फक्त भगवंताची प्राप्ती. म्हणजे विषयातलं काही नको. नाही. अशी एक प्रकारची मनाची एक हे होते, की आता जर काही हवं असेल, तर आता फक्त तर भगवान. सद्गुरूंची आणि भगवंताची कृपा एवढीच फक्त. आणि भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? तर भगवंतापासून मिळणारा आनंद आणि समाधान हे माझ्या हृदयामध्ये सदैव जागृत राहावं, टिकून राहावं. आपण नामाच्या सदैव अनुसंधानामध्ये राहावं. हीच एकमेव जाणीव त्या साधकाला असते. आणि हाच ह्यातला एक फरक आहे. मला वाटतं दादा सद्गुरूच आपल्याकडनं असे अनेक प्रश्न आपले साधक लोकं विचारतायत, की जेणेकरून 13 माळा आत्मशुद्धी हा जो संकल्प किंवा हा जो काही आपण ह्या मार्गावर चालतोय, तो इतका आपला पक्का-पक्का होत जातोय, की अरे ह्याच्यातच तर दडलंय सगळं. असं प्रत्येक वेळेला तुम्ही जे तत्वज्ञान उलगडताय ना, त्यातनं कळत जातंय, की आपण 13 माळा कशासाठी करतोय? तर उपासना, त्याच्या पुढची साधना आणि नंतर साध्य फक्त आपला भगवंत जो आपल्या अंतरंगात स्थित आहे, तो त्या शोधायचा आहे. आत्मस्वरूपाची सदैव आपल्याला जागृती राहणं, जागृती राहणं. आठवण राहणं, की मी नक्की कोण आहे? का मी इथे जन्माला आलेलो आहे? बरोबर आहे. माझं ध्येय काय आहे? नुसता प्रपंच करणं, नुसती प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करत राहणं, म्हणजे ह्याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे का? नाहीये ना. महाराज जसं म्हणतात तसं प्रपंच, परमार्थ या दोन्ही गोष्टी जर एकदम करायच्या आहेत, तर माझं काहीतरी कर्तव्य दोन्हीही बाबतीत आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रपंच करायचाच आहे. तो चांगल्या पद्धतीनेच करायचा आहे. कर्तव्य सगळी पार पाडतच करायचं आहे. पण माझं जे महाराजांनी सांगितलं ना, मीपणाचं कर्तव्य आणि माझेपणाचं कर्तव्य. दोन्ही तऱ्हेची कर्तव्य म्हणजे पारमार्थिक सुद्धा आपलं कर्तव्यच आहे. हं, कारण आपण भगवंतापासनं विलग होऊन आलेलो आहे ना, आता हं. परत जायचंय हे आपलं कर्तव्यच आहे. त्याच्यासाठी त्याने जन्माला घातलंय. अंश कारण स्वरूपच आहोत. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतरच आपण बुद्धीचा वापर करून वापर हे फाइंड आउट करू शकतो, शोधू शकतो ना. परत त्या इतर योनींमधल्या जीवांनाही हे नाहीये. नाहीये, तेवढी मुळाच बुद्धी नाही. विकसित झालेली नाहीये. नाही. त्याच्यामुळे जे सगळे संत म्हणतात, की आता मनुष्य जन्म मिळालाय ना, तर तो सार्थकी लावा. त्यामुळे आपण तो अशा पद्धतीने सार्थकी लावलाच पाहिजे. हे आपलं कर्तव्य कर्तव्य. आहे. म्हणजे प्रपंच करणं हेच नुसतं कर्तव्य नाही, त्याच्याबरोबर प्रपंच आणि परमार्थ परमार्थ. दोन्ही कर्तव्य आणि आहेत. प्रपंच करता परमार्थ. कारण परमार्थ करत असताना जे महाराजांना किंवा सद्गुरूंना आपल्याकडनं म्हणजे आचरण किंवा विचारांची शुद्धता जी अपेक्षित आहे, अपेक्षित आहे.
ती प्रपंचामध्येच कुठेतरी तुम्हाला सदैव उपयोगी पडत असते ना, बरोबर आहे. तिथे वागताना. खरं आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जातात. खूप तर छान. सुरुवात आपली उपासनेपासनं आणि जशी ती दृढ होत जाईल ना हं. उपासना, तशी ती म्हणजे आपल्याही नकळत साधन मार्गामध्ये ती परावर्तित होते. फार छान. मला वाटतं खूप छान ह्याच्यावर तुम्ही आम्हाला सांगितलत, की आता हा नक्की आपल्या डोक्यात पक्का होईल, की आपण नक्की काय करतोय, कुठे जायचंय आणि शेवटी आपलं साधन काय. मग असं जर का आहे, तर आता साधकांनी रोजच्या आयुष्यात आपल्याला आपण वागावं कसं? आपला आचार काय असावा? हे मागच्या वेळेला तुम्ही अगदी थोडक्यात बोललायत दादा. पण एकाने विचारलंय जर का हे विस्तृत केलंत, तर आम्हाला अजून जास्त सोपं होईल. आपण हा जो उपक्रम घेतलेला आहे महाराजांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या कृपेनेच तो हो, चालू आहे. बरोबर. आपण सगळेच साधक आहोत आणि आपण हा मागच्या भागामध्ये हा थोडासा तुम्ही म्हणताय तसं त्याला थोडा हात घातला हां, होता, पण स्पर्श केला होता. काही जणांचं असं मत आहे की हो ना. ते जास्त विस्तृत स्वरूपामध्ये सांगावं. आता साधकांनी पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की आपण साधक आहोत. हां. म्हणजे काही वेळेला आपलं ते भान हरपतं. जे भान हं. सुटतं ज्याला आपण म्हणतो ना, हो ना. ते भान हरवतं आपलं, की कुठेतरी प्रपंच करत असताना जो काही संबंध आपला सगळ्या लोकांशी येतो ना, हं. त्यावेळेला एक साधनी माणूस म्हणून आणि इतरांशी संबंध येताना आपली जी एक भूमिका असते, बरोबर. त्या दोन्ही गोष्टी आपल्याला फार सांभाळायला लागतात. त्यामुळे साधकांनी कसं वागावं किंवा साधकांनी कशा पद्धतीने त्याची मनोभूमिका ठेवावी, आपण अगदी सकाळपासनं ह्याचा विचार करूया. बरं. जर तुम्ही साधन मार्गावर चालत असाल, तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहाटेच्या वेळेला तुम्ही साधनेला बसलंच पाहिजे. हं. अगदी. ह्याला काहीही पर्याय नाहीये. कित्येक जण आधी पण आपल्याला सांगितलेलं हो. आहे. अजूनही मला अनेक लोकं सांगतात, की आमचं सकाळी बसणं होत होत नाही, नाही. बैठक घालणं होत नाही. तर तुम्ही कसं साधन मार्ग आपण आचरणार? आमचा दिवसभर जाता येता होतो, तो करायचाच आहे आपल्याला. ते नाम आपल्याला घ्यायचंच आहे. पण तुम्ही साधन करत असाल, तर आपला सगळ्यांचा जो अ, हा भाग आहे, हं. तर तेच ती साधना, ती बैठक, ती सकाळच्या वेळेला आपली घातली गेलीच पाहिजे. आणि नामसाधना किंवा जे काही तुम्ही ध्यान करत असाल, जे काही करत असाल, हं. मानसपूजा करत असाल, ते सकाळच्या वेळेला व्हायलाच पाहिजे. म्हणजे साधकाचा दिवस हा दुसरं काहीही न करता म्हणजे मनात सुद्धा विचार कुठला आणायचा नाही दुसरा. हो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिलं घरातल्या लोकांशी बोलायचं. हे सुद्धा करणं अपेक्षित नाहीये. कारण बरोबर. त्याने काहीतरी सुरू होतात. विचार चक्र सुरू होतात ना. फाटे-फुटतो म्हणतात आपण काहीतरी त्याला. वादाची ठिणगी पडते. आदल्या दिवशीचा काहीतरी विषय बरोबर आहे. नव्याने सकाळी उठल्या-उठल्या डायनिंग टेबलवर चहा पिताना बसलेला असताना उठतो आणि स्वाभाविक होतं ते. स्वाभाविक आहे, नैसर्गिकरित्या होतं. हे सगळं अव्हॉइड करायचं आहे. आपल्याला आपण जर साधन मार्गावर असू, आपल्याला साधन घट्ट करत जायचं आहे. त्यामुळे आपण सकाळी एकतर सगळी लोकं उठायच्या आत उठावं. हा पहिला भाग आहे. आणि इतरांशी काहीही न बोलता, म्हणजे अगदी नवरा-बायकोंनी सुद्धा एकमेकांशी न बोलता, आपापलं साधन पहिलं सुरू सुरू करायचं. करा. म्हणजे उठल्यानंतर काय बाथरूमला वगैरे जाऊन यायचं असेल, अ, काय तोंड वगैरे धुवायचं असेल, ते सगळं करायचं आणि पहिलं महाराजांच्या पुढे येऊन बसायचं. आपल्या सद्गुरूंच्या पुढे येऊन बसायचं. आसन घालायचं आणि कोणाशी काही न बोलता आणि अगदी आत्ताच्या काळातल्या भाषेत सांगायचं झालं तर मोबाईल सुद्धा न बघता पहिलं तुम्ही साधनेला बसा आणि मग तासभर कमीत कमी आपली साधना, उपासना हे सगळं व्हायला पाहिजे. हं. मग त्याच्यामध्ये आता आपण हा 13 माळांचा संकल्प आहे. पण म्हणजे कमीत कमी 45 ते 50 मिनिटं आपलं जपयुक्त ध्यान ज्याला आपण म्हटलेलं हो. आहे. ते सगळं आणि पुढे मानसपूजा आहे.
थोडं ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण अजून अंतरंगामध्ये शिरतो, त्यावेळेला जेव्हा आपलं छान ध्यान लागलेलं असतं आणि विचारांची हे थांबलेली असते. म्हणजे आपण ती सगळी प्रोसेस बघितलेली आहे, की एक 15-20 मिनिटं सगळे विचार वाहून जातात. मग तुम्ही कुठेतरी स्थिर स्थिर होता होता. आणि मग शेवटची 15-20 मिनिटं असतात ती तुम्ही ध्यानामध्ये डोळे मिटलेले आहेत आणि तुम्ही शांत बसलेला आहात. तुम्ही आता रिलीज होण्याच्या ह्याच्यामध्ये हं. आहात. तर ही जी सगळी प्रोसेस आहे, ही जी सगळी प्रक्रिया आहे, ती जवळपास तासभर चालते. हं. हे साधन आपलं रोज व्हायलाच पाहिजे. ह्याला काही एक्सक्यूजच नाहीये. काही पर्याय नाही ह्याला. हे व्हायलाच पाहिजे. हे झालं ना, की मग तुम्ही तुमच्या पुढच्या प्रापंचिक गोष्टींकडे मग वळा. आणि साधकाने सगुणोपासना पण करायला हवी. बऱ्याचदा असं होतं, की थोडंसं आपण ध्यान प्रक्रियेमध्ये थोडे पुढे आलो, की सगुण उपासनेच्या विषयी आपलं ममत्व कमी होतं. हं. आणि सद्गुरू तत्वाला किंवा संतांना तुम्ही सगळ्या संतांचं बघा. मग ते दत्त संप्रदायिक असतील, हो आपले ना. महाराज असतील, कोणीही असेल. त्यांनी त्यांच्या उपास्य दैवताची जी काही सगुण उपासना केली आहे ना, म्हणजे अक्षरशः आपण काहीच नाही करत. अष्टसात्विक भाव काय जागृत म्हणजे होऊन. हो ना. महाराजांचा राम रडला 3 हो. वेळेला. म्हणजे काय सगुण उपासनेचं तिथे उच्चांक परमोच्च. पराकोटीची परमोच्च हे भावना, हो की ना. काय म्हणजे मूर्ती रडली. म्हणजे काय अजून आपल्या समोर आदर्श एवढा महाराजांचा हं. आहे. तर महाराज असं म्हणाले का, की मी दिवसभर रामनाम माझं चालूच असतं. ते एका प्रसंगामध्ये आहे ना, की ते एक व्यक्ती हां. महाराजांना म्हणते, की तुम्ही आम्हाला कधी असं जप जॉब करताना करताना दिसत दिसत नाही. तर महाराज म्हणतात, "माझा शरीरातला प्रत्येक अणू, रेणू, पेशी माझा पेशींपेशी. पेशींपेशी जप करतीये, रामाचं नाम घेतीये." इकडे ऐकायला लावतात, हो, कान कान लावा लाव म्हणतात. म्हणतात आणि मग तिथून श्रीराम जय राम, जय जय राम ऐकायला येतं. महाराजांची हे आहे. पण म्हणून महाराजांनी सगुण उपासना हे केली का? नाही ना. सोडली का? किती ठिकाणी रामाची मंदिरं बांधली, हो ना. किती ठिकाणी त्यांनी सगळ्यांना भजनाला लावलं, सगुण खरंय. उपासनेला लावलं. त्याच्यामुळे काय होतं, थोडासा माणूस ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये पुढे आला ना, की मग तो सगुण उपासनेकडनं थोडं दुर्लक्ष थोडं होतं त्याचं. किंवा तो सगुण उपासनेला ना थोडासा मानसिक पातळीवर कमी सुद्धा ओ, हो. हे करतो, कमी लेखतो. लेखतो. तो बोलणार नाही कोणाला हे. पण तो म्हणतो, "नाही, आता मला एवढा इंटरेस्ट राहिला नाही मूर्तीपूजेमध्ये. मी आपलं डोळे मिटून शांतपणे बसतो." ठीक आहे. पण जे महाराजांनी सांगितलं त्या आधाराने मी सांगतोय. हो, बरोबर माझं आहे. काही त्याच्यामध्ये हे नाही. हा शेवटी वैयक्तिक भाग आहे. भाग आहे. पण अनुभवाने सांगतो, की सगुण उपासनेमध्ये जे काही आहे, म्हणजे महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे, ती सगुण उपासना सर्व संतांनी केलेली आहे. हो ना. म्हणजे समर्थांपासनं ते सगळ्या हो, हो. संतांनी प्रचंड सगुण उपासना केलेली आहे आणि त्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे. हो. त्यामुळे आपण सगुण उपासना सोडायची नाही. कित्येक लोकं म्हणजे जर आता साधन मार्गावर आहोत ना आपण, हो. रोजची पूजा सुद्धा व्यवस्थित करत नाहीत. रोजची पूजा सुद्धा होत नाही. वेळ नाही म्हणून. फुलं घालत नाहीत. काहीही करत नाहीत. उपचारच नाही काय. कित्येकांकडे पूजा होत नाही रोजची. पटकन आवरायचं आणि बाहेर हं. पडायचं. तसं आपण केलं नाही पाहिजे. आपण साधक आहोत ना, आपल्या हातनं ती सगुण उपासना घडलीच पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपल्या घरामध्ये ते देव आहेत ना. हां. प्रत्येक वेळेला खरंय. काय आपण मंदिरामध्ये जाऊन ते करू शकत नाही, नाही. नाही. ती घरामध्ये जी देवतांच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये आहेत, तर ती रोजची देवपूजा घडायला पाहिजे. काही कारणाने ती घडली नाही तर ठीक आहे. जसं आपण म्हटलं, की एक 2-3 दिवस महिन्यातनं समजा जप नाही झाला, पटकन कुठे बाहेर जायचं झालं, तर अचानक ते काही प्रसंग अचानक येतात. काही प्रसंग येतो, कोणी हॉस्पिटलाइज्ड असतं, नाही त्या दिवशी सकाळची बैठक घातली जात. ते महाराजांना पण माहिती असतं. मनातल्या मनात तुमचा जप चालू असतो. पण एकीकडे नामसाधनेची पहिली बैठक आणि जे काही तुमच्या देवघरामध्ये ज्या काही मूर्ती आणि हे सगळं असेल, त्याची छान भरपूर फुलं घालून पूजा व्हायला पाहिजे. त्या पूजेचं फार महत्त्व आहे. त्या पूजेमधनं आपल्याला आपल्या उपास्य दैवताशी कनेक्ट होता येतं. जसं पतंगाची दोरी हं. महाराजांनी जे उदाहरण दिलेलं आहे ना,
हो ना. आपण आणि ती देवता प्रकट होते. हो. म्हणजे जशी सगुण उपासना वाढते ना आपली, तशी ती देवता सुद्धा प्रकट होत जाते. ती सांगेल तुम्हाला, "आज मला नैवेद्याला हे दाखव, आज हे कर." म्हणजे सगुण उपासनेने भाव सगुण शुद्ध होत जातात. उपासनेनी प्रचंड भाव वाढतो आणि तो तुम्हाला साधनेसाठी उपयोगी पडतो. हां. त्याच्यामुळे तुम्ही मूर्तीपूजेला असं हे करू नका. नाकारू नका. नाकारू नका किंवा कमी सुद्धा लेखू नका. किंवा आता आम्ही पुढच्या टप्प्यावर आहोत. आता सगुण उपासनेचं का फारसं महत्त्व करायचं? आमच्यासाठी राहिलं नाही, असं सुद्धा म्हणू नका. खरंय. महाराजांनी कशालाच रामाचं हे केलं हो एवढं. ना. ठिकठिकाणी त्यांनी रामाची तर मंदिरं ते हे म्हणतात केली. ना, गोंदवल्यात आल्यावर मला माझ्या माझ्या रामाला रामाला भेटल्याशिवाय एकदा डोळे भरून पहा. पहा. भेटल्याशिवाय जाऊ नका भेटल्याशिवाय त्याला. जाऊ नका. तो महाराजांना म्हणजे राम प्रत्यक्ष हो. आपल्याला ती दगडाची मूर्ती वाटते. हो. पण महाराजांसाठी तो प्रत्यक्ष रामराय हो. तिथे उभा होता ना. त्याच्यामुळे आपण साधन मार्गावर असू तर आपल्या घरामध्ये जे काही देव आहेत, छान त्याचं देवघर असलं पाहिजे आणि छान त्याची भरपूर फुलं घालून पूजा व्हायला पाहिजे. त्याला छान खरंय. स्नान घालायचं. कधी पंचामृताचं स्नान घाला. ह्याने तुम्ही परमेश्वरीय तत्वाशी कनेक्ट आपला राहतो. तुम्ही परमेश्वरीय तत्वाशी तुमचा संबंध जोडला जातो आणि जे ह्या सगुण उपासनेमध्ये प्रचंड ताकद आहे. हं. म्हणजे छान अभिषेक गरम पाण्याने थंडीच्या वेळेला, त्याला छान आपण सगळं हे करतो. वेगवेगळ्या वासाची फुलं घालणं. छान आपण सुगंधी उदबत्ती लावली पाहिजे, दिवा लावला पाहिजे. एक तेलाचा दिवा लावावा, एक तुपाचा दिवा लावावा. तेलाचा दिवा लावला की पापकर्म जळतं सगळं. पाप जळतं ना त्यात. तेल जसं जळत जातं तसं आपलं पापकर्म जळतं असं म्हणतात. हो ना. आणि तुपाचा दिवा लावला की लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते. स्थिर होते. त्याच्यामुळे एक तुपाचा दिवा लावायचा, एक तेलाचा दिवा लावायचा, सुगंधी काय धूप असेल, धुपानी सगळं घरातलं वातावरणातली दूषित सगळी हे जाते. घर शांत आणि ह्या सगळ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या धुपानी जातात. धूप लावला पाहिजे. उदबत्ती चांगल्या ह्याची पाहिजे. असं सगळं वातावरण आपल्या घरामध्ये हे पहिलं घरामध्ये सगळं व्हायला पाहिजे. मग पुढच्या सगळ्या गोष्टी. हं. त्याच्यामुळे साधकांनी पहिल्यांदा तासभराची त्याची नामसाधनेची बैठक बैठक. आणि घरातल्या देवांची अशा पद्धतीने छान रोजचा अभिषेक, भरपूर ताजी फुलं, सुगंधी द्रव्य, अत्तर हे सगळं छान करून त्याला छान नैवेद्य दाखवून अशी त्याची छान पूजा व्हायला पाहिजे आणि मग त्याने त्याच्या पुढच्या कामाला लागावं, प्रापंचिक. आणि मग दिवसभरामध्ये त्याने जाता येता मनातल्या मनामध्ये त्याच्या उपास्य दैवताचा जप करावा. आता संध्याकाळी सुद्धा घरी जेव्हा तुम्ही याल, पूर्वी 7 वाजता देवाला दिवा लावण्याची पद्धत पद्धत होती. होती. आज हे सगळं बंद झालेलं आहे. आज घरी संध्याकाळचा दिवा लावला जात नाही कारण आपण घरीच नाही. संध्याकाळी आपण घरातच नसतो. कारण आपलं सगळं होईस तर घरी पोहोचायला आपल्याला रात्रीचे 9, 9:30 काहीही वाजतात. हो. जेव्हा पोचाल ना घरी, तेव्हा हातपाय धुवायचे, पहिलं देवापाशी जायचं आणि देवाला दिवा लावला पाहिजे. कधीही जा. आता देवाला पण हो माहिती आहे, आणि की आता तुमची कामाच्या कामाच्या वेळा वेळांमुळे तुमच्या हे हां. आहेत. ठीक आहे, घरातली इतर मंडळी संध्याकाळची 7ची वेळ देवाची दिवा लावण्याची पाळत नसतील ना, तुम्ही जेव्हा कधी घरामध्ये पोचाल ना, तेव्हा तुम्ही एक तुपाचं निरांजन, एक समई हे दोन्ही आणि एक उदबत्ती या 3 एवढं तुम्ही गोष्टी. लावा आणि काहीतरी रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र काहीतरी म्हटलं पाहिजे. आणि रात्री झोपताना थोडंसं नाम घेऊन झोपणे. हा भाग झाला उपासनेच्या मार्गाने आणि दिवसभर साधकांनी आपलं सगळं लक्ष हे आपल्या मनामध्ये काय विचार उमटतायत, आता हा थोडासा ह्याचा भाग आहे. म्हणजे आपण हे बघितलं, की त्याची सकाळची तासाभराची बैठक, देवपूजा. छान देवपूजा, संध्याकाळी तो घरी आल्यानंतर देवाला छान दिवा दिवा. लावणं, उदबत्ती लावणं, देवाचं म्हणणं, म्हटलं पाहिजे ना. हं. 5 मिनिटं म्हणा, 10 मिनिटं म्हणा, एखादं स्तोत्र म्हणा. रोज ठरवा. आज सोमवार आहे, मग मी शंकराचं म्हणणार आहे. रामरक्षा तर आपल्याला सगळ्यांना येते. लहानपणापासून ती शिकवलेली शिकवलेली असते. असते. भीमरूपी आपण म्हणू शकतो. काही आपल्या कुलदैवताचं काही स्तोत्र म्हणू शकतो. काहीतरी तुम्ही देवापाशी बसून 10 मिनिटं म्हटलं पाहिजे. तुमच्या मुलांना त्याची तुम्ही सवय लावायला हो पाहिजे. ना. आणि मग रात्री झोपताना थोडा वेळ
नामस्मरण एक 5-10 मिनिटं करून झोपायचं. हा एक भाग झाला. आणि दिवसभर काय विचार उमटतायत मनामध्ये? हो. विचारांची प्रक्रिया काय? शुद्ध विचार, अशुद्ध विचार उमटतायत का? कोणाशी भांडणं होतायत का? सारखे वाद होतायत का? सारखा राग येतोय का? मत्सर वाटतोय का? द्वेष वाटतोय का? सगळ्या गोष्टी दिवसभर तपासून बघायच्या. साधकाने पाळायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही. हो. ही खूप मोठी गोष्ट त्याने दिवसभर पाळली पाहिजे. हम्म. मग सुरुवात कोणापासनं होणार? घरातल्या लोकांपासनं. त्याच्यामुळे आपल्याकडनं त्यांचं मन दुखावलं जातंय का? दुखावलं गेलं तर क्षमा प्रार्थना तीही करायला पाहिजे. कारण आपण माणसं आहोत. हो. आपल्याकडनं हे सगळं घडणार. असं नाहीये की मी पूर्ण आता शुद्ध आहे. मी पूर्ण आता सगळ्या विकारांपासून मुक्त आहे. मुक्त आहे. असं काही नसतं. सगळं काही आपल्याला त्या वेळेला सगळे विकार छळत असतात. राग लवकर येतो आपल्याला. सगळं काही होतं. मग त्यावेळेला जर मग त्याचं एक आपण अवलोकन करायला पाहिजे, की सारखा राग येतोय का? सारखं मला दुसऱ्याविषयी काही हे वाटतंय का? द्वेष, सारखी मत्सर निगेटिव्ह भावना मनामध्ये येतीये का? येतेय का? पॉझिटिव्ह आयुष्य जगण्याची काही मला प्रेरणाच होत नाहीये का? म्हणजे ह्याचं सगळं अवलोकन करायला पाहिजे. कितीतरी आपण याच्यात आपण छोट्या-छोट्या सारखं गोष्टी आहेत. दुसऱ्याबरोबर आपली स्वतःची कंपॅरिझन करतोय का? तुलना करतोय का? मग ती तुलना प्रापंचिक तुलना आहे, आध्यात्मिक पण तुलना असते. एकमेकांबरोबर अनुभव शेअर करतात. त्याच्यामुळे त्यातनं एक तुलना होते, की तुला अशा तऱ्हेने हो ना. महाराज असे बरे अनुभव तुला मिळतात. मिळतात. आम्हाला तर काय आमच्याकडे महाराजांचं लक्षच नाही. असं लोकांनी सुद्धा विचारलंय. म्हणजे असंही लोकं बोलतात. अरे असं नाहीये महाराजांचं सगळ्यांकडे लक्ष असतं. म्हणजे साधन करत असताना साधक म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा सारखा पाठपुरावा केला पाहिजे. अगदी खरंय. सारखं बघायचं, की आपल्याकडनं कोणाचं मन आपल्या दुखावलं जात नाही ना. आपल्याकडनं चुकीचं कर्म घडत नाहीये ना. चुकीचं कर्म हे मानसिक पातळीवर पण असतं. हो ना. शारीरिक पातळीवरच असतं असं नाही. त्याच्यामुळे मन आणि देह दोन्हीकडे आपलं सारखं लक्ष सायमल्टेनियसली पाहिजे. लक्ष पाहिजे, की मनाच्या पातळीवर काय होतंय? कारण त्याचं प्रकटीकरण देहाच्या ह्याच्यात होतं. मग देहबोलीत होतं ते. देहबोलीमध्ये होतं. मग काही वेळेला काही कारणांनी आपण थोडे वैतागलेले असलो किंवा थोडा आपला मूड गेलेला असला, की मग उगीचच लोकांवर त्याचा राग काढला टीका जातो. करत राहायची. काहीतरी आपल्याला कळत असतं, की मी एरवी असा वागत नाही, पण आज मला काय होतंय काय माहिती? आज सगळ्यांवरच माझा राग निघतोय. चिड-चिड होतीये. चिड होतीये. तर हे सगळं असं सांभाळायचं. ते बेअरिंग असतं ॲक्चुअली. साधकाने दिवसभर हे बेअरिंग सांभाळावं लागतं आणि आपण करत असलेली गोष्ट आपले सद्गुरू बघत आहेत. हो ना. आपला परमेश्वर बघत आहे. ह्याची आपल्याला 1000% आपल्या मनामध्ये त्याची खुणगाठ पाहिजे. म्हणजे महाराजांनी सांगितलं ना, की तो रामराया तुमच्या समोर असा येऊन उभा राहिला, की तुम्ही करत असलेल्या कृत्याची तुम्हाला लाज वाटणार नाही. असं तुम्ही कृत्य करायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला त्याची लाज वाटेल, की अरे बापरे! आपले सद्गुरू आत्ता असे समोर येऊन उभे राहिलेत आणि आणि आपण मी हे काय काय करतोय? करतोय? म्हणजे कसं वागतोय? त्याच्यामुळे साधकाने आपल्या मनाची शुद्धता आणि आपल्या आचारांची शुद्धता ह्या दोन्हीही प्रचंड सांभाळायला लागतात. साधकाने कोणाबरोबर तुलना करू नये स्वतःची. प्रापंचिक गोष्टींचीही तुलना करू नये आणि आध्यात्मिक पाहिजे. गोष्टींची सुद्धा तुलना करू नये. साधकांनी सगळ्यांवर प्रेम करावं. हो. महाराजांनी सांगितलंय ना, की तुमच्या वागण्या बोलण्यात काय नजरेत सुद्धा प्रेम प्रेम पाहिजे. पाहिजे. म्हणजे साधकाची ती खूप मोठी खूण आहे, की त्याने नुसतं जवळ घेतलं, पाठीवरनं हात फिरवला ना, तरी सुद्धा आपल्याला ते ममत्व जाणवलं पाहिजे. खोट्या-खोट्या मिठ्या मारतात लोकं. अक्षरशः म्हणजे इतकं बेगडी सगळं करतात ना, की त्याच्यामध्ये काहीही हे नसतं. भावनाच नसते. भावना नसते. ते प्रेम, ते ममत्व असं दिसलं पाहिजे. आणि महाराज म्हणतात तसं साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. बाई. कोणाला खुपू नये. त्याच्यामुळे साधकाने फार सांभाळायचं, की आपण लोण्यासारखं मऊ असावं. म्हणजे क आपल्याकडनं काही हेच नाही व्हायला पाहिजे. कारण आपल्याकडनं अशी कुठली कृती नाही व्हायला पाहिजे, की आपल्या सद्गुरूंना त्याचा बोल लागेल. कारण शेवटी कसं असतं,
आपल्या मागे आपले सद्गुरू असतात. आपण चुकीचं वागलो की सद्गुरूंना त्याचा दोष जातो. दोष म्हणजे जातो. लोकं म्हणतात ना, हो. की तुम्ही सद्गुरूंचे म्हणजे महाराजांचं करता आणि मग हे असं कसं असं कसं तुम्ही करता? वागता किंवा हे. पण ठीक आहे, त्याला माणूस म्हणून एक थोडीशी त्याला हे आहे. म्हणजे महाराजांनी सांगितलेलंच आहे ना, की तुम्ही सवलत ठेवा दुसऱ्याच्या स्वभावाला आणि स्वतःच्या स्वभावाला मुरड घाला. त्याच्यामुळे आपल्याला ती सवलत आहे थोडीशी माणूसपणा म्हणजे हं. माणूस म्हणून वागताना कुठेतरी आपलं काहीतरी चुकणार आहे. ती सवलत आपल्याला महाराजांनी दिलेली पण आहे. पण परत-परत ते व्हायला नाही पाहिजे. हं. म्हणजे साधकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, स्वतःचं अवलोकन करायला पाहिजे, की नक्की आपलं चुकतंय कुठे? कुठे? आणि ती चूक मी भविष्यामध्ये परत-परत करणार करणार नाही. नाही. ठीक आहे, एकदा चुकलं, 4 वेळा चुकलं, 10 वेळा चुकलं, पण कधीतरी मला हे कळलं पाहिजे, की नाही माझ्याकडनं हे चुकतंय. आणि दुसरं साधकांनी अजिबात समोरच्या माणसाला म्हणजे साधकाने आपलं अंतरंग फार उलगडून दाखवू नये. जर ती व्यक्ती बरं. साधन मार्गातली नसेल तर. तर तुम्ही दोघंही साधन मार्गात आहात, तर एकमेकांशी काही गोष्टी नक्की बोलू बोला. शकता. पण आपलं साधन किंवा कुठली गोष्ट, काही आलेले अतिंद्रिय अनुभव म्हणा किंवा काय, हे साधकांनी सगळ्यांच्या समोर मांडू नयेत. हं. कारण सगळी माणसं त्या मार्गावर असतीलच असं नाही. ते तुम्हाला काहीतरी बोलून तुमचा भ्रमच वाढवतात आणि पहिल्यांदा ते तुम्हाला म्हणतात, "नाही, हे असं काही नसतंच." त्याच्यामुळे साधनही माणसाला मग त्याने फार मनाला क्लेश होतात हं. आणि मग त्याला असं वाटतं, की नक्की हे काय चाललंय? मग माझ्या मनाचे खेळ आहेत का? अशा अनेक गोष्टी घडतात. त्याच्यामुळे साधकांनी इथे सुद्धा फार सांभाळून जागरूक राहावं राहायला पाहिजे. आणि म्हणून साधकांनी ना फार लोकांमध्ये मिसळू पण नये. म्हणजे त्याने स्वतःला थोडं अलिप्त करून ठेवलं पाहिजे. ठराविक ठिकाणी जावं, ठराविक लोकांशी संपर्क साधावा. उगीचच सगळीकडे साधकांनी हे करू नये. स्वतःला सांभाळून राहावं. अगदी खरं सांगायचं तर, की साधकांनी फार सांभाळून राहावं स्वतःला. कारण साधनेला दृष्ट फार लवकर लागते असं हो. महाराजांचं हे आहे. त्याच्यामुळे साधनी माणसाने आपलं साधन गुप्त ठेवावं. त्याची फार चर्चा करू नये. तुम्ही काय करताय? तुम्हाला काय प्रेरणा होतायत? कारण काही पटकन काही प्रेरणा झाली, की लगेच आपण सांगतो दुसऱ्या माणसाला, की "अगं आज ना मला ध्यानामध्ये ना असं-असं दिसलं. मग मला महाराजांनी बहुतेक ही प्रेरणा दिलेली दिसतीये." मग दुसऱ्या माणसाला काही दिसलेलं नसतं. मग तो काहीतरी कंपॅरिझन करणार. हो ना. मग असं सगळं मग ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या साधनाकडे कॅच होते. त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा झाल्यात ना, आपण आपलं शांतपणे करायचं. आणि घरातल्या लोकांना सुद्धा फार सगळं उलगडून दाखवून सांगू नका. कारण सगळ्या घरांमध्ये सगळी माणसं साधनेच्या ह्याच्यात एक हे घेऊन असतीलच असं नाही. नाही. म्हणजे नवरा करत असेल तर बायकोला सगळे एका त्याच्या पातळीवर नसतात. नसतात. म्हणजे नवरा करत असेल तर बायकोला त्याच्याविषयी गम्य नसतं. बायको साधन मार्गावर असेल तर नवऱ्याला अजिबात ते आवडत नाही. हं. म्हणजे त्याला असं वाटतं, की आपला आता संसार संपला आणि आता बायको आपली हे विरक्ती विरक्त झाली. म्हणजे नवऱ्यांना ते आवडत नाही. म्हणजे हो ना. नवरे जर त्या मार्गावरचे नसतील तर. असतील तर मुलं जर नसतील तर मुलांना वाटतं आपले वडील किंवा आई हे काय करत आहेत? सारखं आणि आपलं. दिवसभर आपले ते त्या ह्याच्यामध्येच असतात. दिवसभर काहीतरी त्यांचं तेच चाललेलं असतं. तर हे सगळं सांभाळायला लागतं. हे सगळं करताना साधकांनी आपली प्रापंचिक कर्तव्य सुद्धा टाळायची नाहीत. काहीही झालं तरी साधकाने आपली प्रापंचिक कर्तव्य उत्तम पद्धतीने करायची. हं. ज्यांच्याविषयी कर्तव्य असेल त्यात 90% लोकांच्या विषयी आपल्या मनामध्ये बऱ्याचदा चांगला भाव नसतो. कारण ती लोकं आपल्याशी बरोबर वागलेली नसतात. नसतात. त्याच्यामुळे आणि ती घरातलीच माणसं असतात. आणि त्यांची कर्तव्य करायची वेळ आली आपल्यावर, की की आपण आपण ती काहीतरी कारण काढून टाळण्याकडे आपला कल असतो, की तेव्हा तो माझ्याशी कसं वागलाय हं. आणि आता आज मात्र मी त्याचं सगळं करायचं. किंवा ज्या व्यक्तीचं मला करायची वेळ आली, ती व्यक्ती माझ्याशी कधी नीट बोललेली नाही. हो ना. आजही माझ्याशी नीट बोलत नाही, पण मला सगळं हे करावं लागतंय. लागतं. पण आपण मनाचा भाव असा ठेवायचा, की जाऊ देत. आपण आपलं कर्तव्य करायचं आणि मोकळं मोकळं व्हायचं. म्हणजे व्हायचं. एक वेळ ती भावना नसली तरी चालेल, पण कर्तव्याची भावना असावी. त्याला चुकायचं आणि नाही. आपला साधकांनी आपल्या सद्गुरूंवर, महाराजांवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवावा. कारण आपल्याला हे लोकं डोळ्यांनी दिसत नाहीत, आपल्या साध्या डोळ्यांनी. पण हे सूक्ष्मामध्ये काय घडवत असतात आणि आपलं आयुष्य काय सांभाळत असतात,
हे खरं तर सगळ्यांनाच माहिती असतं, माहिती असतं. पण आपला विश्वास कुठेतरी सारखा ढळतो, हलतो. काही जरा प्रपंचामध्ये वर-खाली झालं, की आपण असं लगेच त्यांना बोल लावतो, की महाराजांनी असं कसं केलं? मग महाराजांना दिसत नाहीये का, की मी हं. ह्या प्रॉब्लेममधनं जातोय किंवा महाराज किती दिवस माझा हा अंत पाहणार आहे? परीक्षा किंवा पाहणार. परमेश्वराला दिसत नाही, परमेश्वर किती माझा अंत पाहणार आहे? किंवा लगेच लोकांची श्रद्धाच डळमळीत होते किंवा लोकं साधन मार्गावरनं एकदम बाजूला जातात. हं. कोणाचा घरामध्ये मृत्यू वगैरे झाला विशेष करून, की एकदम सगळं आहे ते बंद करून टाकतात. मग लगेच त्यांना परमेश्वर नाहीच आहे असं वाटायला वाटायला लागतं. लागतं. कारण मग परमेश्वराने माझ्या जवळची व्यक्ती का नेली, हिरावून नेले. हिरावून नेली? म्हणजे मृत्यूचा संबंध, अरे तुम्हाला पण मृत्यू येणारच आहे ना. प्रत्येक माणसाला मृत्यू येणार आहे. तो हां. ज्यावेळेला जन्माला आला, त्यावेळेला त्याचं संपूर्ण आयुष्य कसं जाणार आहे, त्याचा मृत्यू कधी होणार, कसा होणार, हे सगळं ठरलेलं आहे. परमेश्वरीय शक्ती, सद्गुरू तत्व त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. त्यांची इच्छा झाली तर ते मागे-पुढे करतात बरोबर. आणि तुमचं आयुष्य थोडंसं वाढवून देतील, तुमचा गंडांतर योग टाळतील. हे सगळं सद्गुरूंच्या हातामध्ये जरूर आहे. परमेश्वराच्या हातामध्ये जरूर आहे. पण आपल्या प्रपंचामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टींचा संबंध साधकांनी थेट सद्गुरू आणि परमेश्वराशी लावू नये. नाही. जे काही तुमच्या बाबतीत चांगलं घडतंय ती त्यांची कृपा समजायची. जे काही तुमच्या मनाविरुद्ध घडतंय ती त्यांची इच्छा समजायची. आणि म्हणून साधकांनी सदैव, सदैव आपल्या सद्गुरूंच्या आणि परमेश्वराच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहण्याचा अभ्यास करायचा. करायचं आहे. एवढंच साधकांनी सांभाळायचं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत साधकांनी फक्त साधन करत जायचं. किती घडलं, काय घडलं, हे सगळं सद्गुरू तुमच्याकडनं करवून घेतील. तुम्ही फार त्याचा विचार करू नका. चिकित्सा करू नका. तुम्ही करायला सुरुवात करा. हो मग ना. तुम्हाला सगळं काही निघेल. अनुभव येतील. काही वेळेला अनुभव आला नाही, तरी साधन चांगलं चालू आहे, हा सुद्धा मोठा अनुभव आहे. अनुभव आहे. भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येतंय, हाच मोठा अनुभव आहे. वेगळ्या अनुभवांची आवश्यकताच नाहीये. त्याच्या साधकांनी ह्या सगळ्या गोष्टी फार सांभाळायच्या, फार सांभाळायच्या. तर आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आता आपण तर साधन मार्गावर आहोत, पण आपल्या जवळची व्यक्ती जी आपल्यावर अवलंबून आहे, जिच्याशी अलिप्त राहून आपण त्याचं भलं तर करू शकत नाही. पण त्याच्या स्वैर वर्तनामुळे आपल्याला त्याच्याशी नीट वागताही येत नाही. तर अशा वेळेला आपण या दोन्हीची म्हणजे आपल्या साधन मार्गाची आणि त्याच्या प्रती असलेल्या कर्तव्याची सांगड कशी घालायची? नाही, अशा ज्या स्वैराचारी व्यक्ती किंवा घरात काही नाही व्यवस्थित वागत लोकं, तर त्यावेळेला तुम्ही एकीकडे साधन मार्गावर आहात आणि दुसरीकडे तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्रासही होत असतो. तर तिथे तुम्हाला थोडंसं व्यवहाराच्या मार्गाने थोडंसं कडक राहावं लागतं बरं. आणि तुम्ही तुमची बाजू व्यवस्थित सांगायची. त्या व्यक्तीविषयी तुमची काय कर्तव्य आहेत ती करायची. हं. पण तुम्ही साधन सोडायचं नाही. साधन मार्गावरच तुम्ही चालू तुमचं साधन ठेवणं, हळू-हळू तुम्हाला त्या व्यक्तीच्या त्रासाची जी ग्रॅव्हिटी आहे ना, ती सुद्धा हं. महाराजांच्या कृपेने निश्चित कमी होत जाते. आता समोरची व्यक्ती आपल्या घरातली आहे, आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी आहे आणि तिच्यापाशी जावं तर लागतंय काही ना काही कारणाने, पण ती सतत निगेटिव्ह बोलतीये. म्हणजे कुठल्याही गोष्टीत त्यांना बरं काही दिसत नाही, बरं काही लोकांचं लक्षात येत नाही किंवा त्याच्याविषयी बोलावसं वाटत नाही. प्रत्येक विचार हा त्याचा जर का निगेटिव्ह असेल, तर आपण त्याच्याशी डील कसं करायचं? पुन्हा इथे व्यवहार आणायचा का कसं नाही, करायचं? कामाच्या ठिकाणी, घरामध्ये सुद्धा अशी एखादी व्यक्ती असते, की जी निगेटिव्हच असते. हं. म्हणजे काहीही घडू दे, तुम्ही काहीही त्यांच्यापुढे मांडा, त्या व्यक्तीला त्यात दोषच दिसतो. हं. म्हणजे महाराजांनी सांगितलंय, की काही जणांची दृष्टीच अशी असते ना, की त्यांना दोषच दिसायचा. झाकोळलेली सगळी. की तुम्ही काही म्हणजे तुमच्या मनात काही नाहीये, त्या प्रसंगामध्ये असं काही विशेष नाहीये. पण घरातल्या त्या व्यक्तीला किंवा तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी, त्या कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये काहीतरी सदैव नकारात्मक किंवा चुकीचंच दिसत असतं. हं. तर अशा व्यक्तीच्या बाबतीत मात्र आपण काय आहे, योग्य काय आहे, त्यातलं पॉझिटिव्ह काय आहे, त्यातलं खरं काय आहे, खरं काय वाटतंय माझ्या मनामध्ये, काय आहे, भावना काय आहेत, हे ह्याने सांगितलं पाहिजे. त्या व्यक्तीला त्याची जाणीव करून दिली पाहिजे, की तू समजतोयस तसं नाहीये. त्याच्यामागे हे आहे, हे तुला मान्य करायचं असेल तर कर, नाहीतर करू नकोस. पण आपण त्याला ते ठामपणे सांगता आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या
नकारात्मक नकारात्मक गोष्टींमध्ये आपण जे स्वतःला सरेंडर हां. करतो ना, तसं नाही करायला पाहिजे. आपण आपली पॉझिटिव्हिटी स्पष्ट वाढवून बोलता आलं स्पष्टपणे पाहिजे. आपल्याला हे बोलताच आलं पाहिजे. कारण काय आणि आहे 2 वेळेला बोलून तो माणूस जर मान्य करत नसेल ना, तर त्या माणसाच्या नादी न लागणं. मग मग ती कोण ऑफिसमध्ये जर तो तुमचा सीनियर असेल ना, तर बरं बाबा. महाराजांना मनातल्या मनात सांगायचं, की हे चुकीचं हा माणूस मला सांगतोय, पण माझी नोकरी आहे, मला ते करणं भाग आहे. ते चुकीचं कर्म नाहीये. ती जबाबदारी त्याच्यावर असते. कारण त्याने साहेब म्हणून तुम्हाला सांगितलेलं असतं, सांगितलेलं असतं. की हे अशा पद्धतीने करा. या घरामध्ये काही वेळेला आपल्याला आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात, अशा काही नकारात्मक गोष्टींमुळे. पण ते महाराजांच्या आणि परमेश्वराच्या साक्षीने घ्यायचे. आणि नंतर ते बरोबर सगळं महाराज नीट जुळवून आणतात. कारण हे लोकं असे प्रश्न विचारतायत कारण काय होतं दादा, असं जर का काही घडत गेलं, की ती एक चेन सुरू होते. आपला संयम सुटतो, संयम सुटला की मन अशांत होतं, मन अशांत झालं की साधनेत लक्ष लागत नाही. साधनेत लक्ष लागलं नाही, ही टोचणी पुन्हा राहते आणि पुन्हा आपण स्क्वेअर वनला येतो. तर हे सगळं होऊ नये म्हणून तुम्ही आत्ता सांगितलंत तसं तुम्हाला स्पष्ट बोलता आलं पाहिजे किंवा मार्ग तरी आपला आखता आला पाहिजे. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही साधन घट्टपणे चालवायचं चालू एकीकडे ठेवायचं. आणि दुसरीकडे आपला व्यवहार पण तेवढाच चोख आणि घट्ट, हं, स्पष्ट हा तुमचा व्हायलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे दोन्ही गोष्टींची अजिबात हे करायची नाही, सरमिसळ करायची नाही. साधन साधनेच्या जागी, ते ह्याच्या जागी, हा भाग व्यवहार ह्याच्या जागी. व्यवहाराच्या जागी. त्याच्यामुळे तुम्ही मनाला तुमच्या स्थिर ठेवावं आणि त्याच्यासाठी महाराजांची मनापासून प्रार्थना करायची, आळवणी करायची परमेश्वराची, की हे सगळं माझ्या प्रपंचामध्ये घडतंय, पण माझं साधन तू सांभाळ बास. सांभाळ. अशी कळकळीने प्रार्थना करायची, ते सांभाळतात. आणि मग प्रपंचातनं किंवा व्यवहारातल्या एखाद्या अडी-अडचणीतनं कधी बाहेर काढतील कळणार पण नाही. सहज आपण बाहेर सहज आपण त्यातनं बाहेर येऊ. आणि राग, क्रोध हा एक असा विकार आहे, की जो माणसाच्या अगदी आपण म्हणतो ना, नाकावर बसलेला असतो आणि तो झरकन येतो. कसं होतं, की अशा वेळेला आजूबाजूलाही प्रपंचात आहोत, आजूबाजूलाही आपल्याबरोबर लोकं आहेत. तर अशा ह्या क्रोधापासून स्वतःला, स्वतःच्या क्रोधापासून आणि इतरांच्या क्रोधापासून स्वतःला कसं वाचवायचं? कारण काय होतं दादा, आपल्याबरोबर राहणारी एखादी व्यक्ती अनेक चांगल्या गोष्टी करून जाते, पण हेकेखोर असते थोडी आणि ती काही ज्यावेळेला हेकेखोरपणामुळे रागावते चढदिशी, तेव्हा त्यांनी केलेल्या चांगल्या बाजूचा आपल्याला विसर पडतो. तो राग तेवढा लक्षात राहतो आणि पुन्हा त्या रागाने आपला राग उत्पन्न होतो आणि पुन्हा सगळं फसतं. तर खरंय, हा आपण सगळेच जण जास्त करून कुठल्या गोष्टी फेस करत असतो ते म्हणजे आपल्या स्वतःचं नियंत्रण, आपल्या हं. रागावरचं जे नियंत्रण आहे, ते आपल्याला राहत नाही. हो ना. हा एक भाग आहे, बरोबर. की पटकन आपल्याला राग राग येतो. येतो आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे समोरचा माणूस रागवला, तर त्याच्यावर आपण लगेच प्रतिक्रिया देतो. बरोबर. कारण त्याच्या रागवण्यामुळे किंवा आपल्याला स्वतःला जेव्हा राग येतो, त्या दोन्हीच्या मागे आपला इगो असतो. बरोबर. म्हणजे देहबुद्धी असते. म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या देहबुद्धीमुळे आपल्याला राग येतो. हा पहिला भाग आहे. कारण समोरची व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागते वागते. किंवा आपलं ऐकत नाहीये किंवा आपल्या मनाविरुद्ध घडतंय. हं. ह्या अशा 2-3 गोष्टी असतात, की ज्याच्यामुळे आपला जेव्हा इगो हर्ट होतो ना, हं. माणसाला राग कधी येतो? त्याचा इगो इगो हर्ट झाला, की त्याला राग येतो. मग तिथे एक पहिलं सांभाळायला लागतं, हं. की मला राग जरी आला, तरीसुद्धा महाराजांचं त्यावेळेला स्मरण व्हायला पाहिजे. भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. लगेच मनातल्या मनात आपण जप करायला सुरुवात करायला पाहिजे. नाम घ्यायला सुरुवात करायला पाहिजे आणि स्वतःला थोडंसं सांभाळलं पाहिजे त्यावेळेला. हं. म्हणजे आपल्याला थोडीशी त्याची जाणीव म्हणजे यायला पाहिजे मनातल्या मनात, की माझा थोडा तोल सुटतोय आणि मला सांभाळा महाराज, अशी एक प्रार्थना पण करायची आणि स्वतःला थोडंसं शांत ठेवायचं. ओके. म्हणजे मौनात जायचं थोडंसं. हे होत नाही. एक अर्धा तास मौनात गेलं, की समोरचा माणूस अर्धा तास आपल्यावर बोलत असतो ना. मग कधीतरी आपलं मौन पण सुटतं. सुटतं. कधीतरी आपण माणसंच आहोत. त्याच्यामुळे आता अर्धा तास एवढं ऐकून घेतलं, मग कधीतरी आता आपण काहीतरी त्याच्यावर बोलणार आणि समोरचा माणूस आपण बोलण्याचीच वाट पाहत असतो. हं. तू बोलतोयस कधी आणि मी त्याच्यावर तुला परत सुनावतोय कधी? कधी. हां. तू गप्प बसलास, की त्या माणसाला, भांडणाऱ्या माणसाला त्याचा त्रास होत असतो, की एवढं सगळं मी भांडून हा गप्प कसा बसतो? बरोबर. तर ती गप्प बसण्याची प्रक्रिया साधनेतनं वाढवायची. हो. गप्प बसून राहणे. आता मगाशी तुम्ही उल्लेख केलात दादा, की आपलं
मन हे लोण्यासारखं किंवा इतकं प्रेमळ असायला हवं. पण हे जेव्हा असं घडतं, एखाद्या व्यक्तीचा राग आलाय, त्याच्यापाशी आपल्याला कर्तव्य पार तेच पाडायचे होतंय आहेत. ना, की भांडणामध्ये कसं होतं, की आता समोरचा माणूस काहीतरी बोलतोय किंवा चुकीचं हं, काहीतरी वागतोय. कळतंय, की समोरची व्यक्ती चुकीचं विचार करतीये किंवा चुकीचं वागतीये. तसं आहे खरं तर नाहीये हं, काही. त त्या व्यक्तीकडनं जेव्हा आपला राग व्यक्त केला जातो, हं. त्यावेळेला म्हणजे मगाशी आपण बघितलं, की आपला स्वतःचा तोल ढळू न ढळून न देण्यासाठी देण्याचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण अ, मौनामध्ये शिरायचं. फिरायचं. गप्प बसून राहायचं. खोलीमध्ये जायचं आणि दार बंद करून घ्यायचं. गप्प बसून राहायचं. किंवा बसलो तरी ना शांत बसायचं. त्या व्यक्तीला सांगायचं, की "शांत राहूया आपण, हं. नंतर बोलू. काही नाही, नाहीतर बाहेर पडा सरळ." पण भांडणं वाढवायची नाहीत. घरामध्ये वादावादी काहीही नाही. त्याचा सद्गुरूंना त्रास होतो म्हणजे सद्गुरू जे आपल्या हृदयात बसलेले हृदयस्थ असतात, आहेत. त्याला त्रास होत असतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मौन. मग मौनामध्ये गेल्यानंतर नामस्मरण आतल्या आत वाढवायचं. बरं. श्रीराम जय राम, जय जय राम करायला सुरुवातच करायची. आणि आपल्याला कळत असतं घरामध्ये प्रसंग असा तो डेव्हलप होत असतो, हं, की आता ठिणगी पडणार आहे हं. आणि आता त्याचं त्याच वेळेला परावर्तन तेव्हाच आपण स्वतःला बाजूला सांभाळायचं, करायचं. की आता इथे वाद घडण्याचे चान्सेस आहेत. आपल्याकडनं चुकीचं बोलले जाण्याचे चान्सेस आहेत. चुकीचं वागले जाण्याचे चान्सेस आहेत. असं स्वतःला मनाला पहिलं समजावायचं. महाराजांना आठवायचं. रामाला आठवायचं, मौनात जायचं. जेवढा वेळ आपल्याला त्या स्थितीमध्ये राहता येईल तेवढं जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करायचा. हा भाग झाला आपला तोल सांभाळण्याचा आपण करण्याचा प्रयत्न आहे. पण त्या प्रयत्नाला सुरुंग समोरचाच माणूस लावतो. त्याला ते सहनच होत नाही. हं. कारण त्याची भांडण्याची प्रकृती किंवा प्रवृत्ती एवढी उफाळून आलेली आलेली असते, असते. की तू एवढं सगळं मी बोलतोय, बेंबीच्या देठापासून तुझ्या नावाने ओरडतोय आणि तू गप्प कसा काय बसून राहू होय शकतोस? ना. आणि तू काय मनातल्या मनात काय कारण त्यांना ते सगळं कळत असतं. म्हणजे की आपल्या हा घरातली गप्प माणसं बरोबर सांगतोय. आपल्याला ओळखून ओळखून असतात, असतात. की हां, हा आता गप्प बसलाय म्हणजे ह्याचं मनातल्या मनात हा काहीतरी जप करत असणार. हे सगळं त्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे ते अजून जास्त चिडतात हं. आपल्यावर, की "तू काय हे सारखं देव-देव करत बसतो? मी तुला हे सांगतोय ना, मी तुला हे बोलतोय ना, उत्तर दे." म्हणून आपल्या समोर येऊन असे उभे राहतात, की "उत्तर दे." आणि खरंच कठीण आहे. आपण उत्तर देण्यासाठी आपलं तोंड उघडणं, ह्याच गोष्टीची ते वाट पाहत असतात, हं. की तिथे आपला तोल ढळतो. उत्तर द्यायचं म्हटलं, की आपल्या तोंडून काहीतरी अपशब्द अपशब्द बाहेर बाहेर पडणार. पडले. हे जसं समोरनं होतं. काही वेळेला आपल्या बाबतीत पण होतं. म्हणजे एखाद्याला समोरच्याची चूक नसते. म्हणजे प्रत्येक वेळेला काय आपणच आपणच बरोबर असतो असं नाहीये. बरोबर. काही वेळेला समोरच्याची पण काही चूक नसते. काहीतरी आपला गैरसमज झालेला असतो आणि आपण एकदम येतो, तणतण करतो, चिडचिड करतो आणि समोरच्या व्यक्तीला आपण वाटेल ते बोलायला सुरुवात करतो. आपला आपल्यावर ताबा राहत नाही, भान राहत नाही. आपण काय बोलतोय कळत नाही हं. आणि मग सगळी ऊर्जा जी हो ना. साधनेतनं जी म्हणजे झाली आहे उत्पन्न मिळाली शरीरामध्ये, आपल्याला. ती सगळी नष्ट होते. म्हणजे तुम्हाला अक्षरशः तासा 2 तासांनी तुम्ही एक्झॉस्ट झालायत आणि म्हणजे दमलायत म्हणजे ड्रेन आउट झाल्यासारखं हां, होतं. म्हणजे साधनेत तुम्ही एक्झॉस्ट झालायत आणि आता काही राहिलंच नाहीये. आता परत महाराजांच्या पाशी जाऊन काय आता तोंड दाखवून उभं राहायचं, अशी तुमची अवस्था होते. त्याच्यामुळे दोन्ही वेळेला आपल्याला सांभाळायचंय आणि जर बोलायची वेळच आली ना, तर महाराजांना आठवायचं आणि सांगायचं, की माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडू पडू देऊ देऊ नका नका. आणि मला 2 वाक्य का होईना पण शांतपणे त्या व्यक्तीला सांगता येऊ देत. तेही शक्य नसेल तर त्या व्यक्तीला सांगायचं, की "मी आता तुझ्याशी काहीही बोलणार नाहीये, कारण तू चिडलेला आहेस किंवा चिडलेली आहेस. तू शांत झालास की आपण बोलू." हं. काहीतरी करून आपल्याला साधनेतनं जी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होते, ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली खर्ची पडता पडता कामा नये, कामा नये. ह्या गोष्टींसाठी. कारण हा आपल्याला भयंकर सगळ्यांनाच भेडसावणारा प्रश्न प्रश्न आहे, आहे. हो ना. की घरामध्ये पटकन वाद निर्माण होतात. पेटला जाणं आणि ठिणगी पडणं त्या हो, हो. वादाची, हे पटकन होतं. कारण त्याच्यामागे खूप गोष्टी असतात. साठवून ठेवलेल्या असतात ना. हं. रोज काही वाद घालायला कोणाकडेच वेळ नाही, नसतो. नाही. त्याच्यामुळे रोज नकारात्मक जी गोष्ट तुमच्या मनामध्ये तुम्ही साठवत आहात,
ती जेव्हा एका विशिष्ट टप्प्यापर्यंत येते, तेव्हा तुमचं सगळं संपतं. संपतं. म्हणजे आपण म्हणतो ना, की माझे पेशन्स टेस्ट झालेत. मग ते पेशन्स टेस्ट एका लेव्हलपर्यंत होतात आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणतो, की आता माझे पेशन्स संपले. संपले. आता संपलाय विषय. असं होतं, पण हे सांभाळायला लागतं. फार सांभाळायला लागतं. मग असं करत असताना आपल्याला ते कर्तव्य पार पाडत असताना त्या व्यक्तीविषयी कुठलीही भावना मनात राहत नाही, तर हे योग्य आहे का? हे बघा, आता भावनेशी आपल्याला आत्ता 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. कर्तव्य पार पाडा, बास. बस. भगवंताला तेच हवं असतं. प्रेम नाही ना वाटत आहे, ठीक आहे. द्वेष नाही ना वाटत आहे, हे बघा. बरोबर. कारण द्वेष मनामध्ये ठेवून कर्तव्य करण्यात काय अर्थ आहे? त्या कर्तव्य करण्याचा तुम्हाला आनंद पण नाही मिळणार. पण जर तुम्ही प्रेम नाही, द्वेष नाही, न्यूट्रल भावनेमध्ये जरी कर्तव्य केलं, तरी सुद्धा कालांतराने ज्या व्यक्तीचं कर्तव्य तुम्ही करताय ना, हं. त्या व्यक्ती जरी भूतकाळात तुमच्याशी चुकीचं वागली असली, तरी देअर आर मोर चान्सेस की ती व्यक्ती थोडीशी सरळ मार्गावर येते येते. आणि तिला कुठेतरी तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्याची जाणीव होते, की आपण भूतकाळात ह्या हं. व्यक्तीशी खूप चुकीचं वागून सुद्धा आज ती व्यक्ती माझं सगळं करतीये. अंथरुणावर आहे मी, पण माझं सगळं ती व्यक्ती करती आहे. ह्याची जाणीव त्या व्यक्तीला होते आणि त्या व्यक्तीचं तुमच्याविषयीचं मत बदलतं आणि कदाचित अनेक वर्षांपासूनचा असलेला दुरावा ह्या कर्तव्य पालनातनं दूर होऊ शकतो. त्याच्यामुळे कर्तव्य चांगल्या पद्धतीने करायची. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी आणि दुसरी गोष्ट, एवढं सगळं करून सुद्धा ती व्यक्ती तिच्या स्वभाव गुणधर्माप्रमाणे तुमच्याशी चुकीचंच म्हणजे एवढं सगळं करून काही म्हणतो ना, की आता एवढं ह्यांचं करतोय, तरी सुद्धा हं. ह्यांच्या मागण्या पण संपत नाहीत, हे आमचा विचार करत नाहीत, मनाचा आमच्या विचार करत नाहीत, ह्यांचं दुसरं कोणी येत नाही ह्यांचं करायला, आम्हीच करत असतो सगळं, असं सगळ्या घरांमध्ये चाललेलं असतं. ते सगळं मग बाजूला ठेवायचं, फक्त कर्तव्य करायचं. आता जेव्हा आपण ह्या अशा परस्परवर अवलंबून ज्या गोष्टी असतात, त्या करताना कुठेतरी आपणही चुकलेलो असतो. मगाशी तुम्ही म्हणलात तसं काय 100% आपण प्रत्येक वेळेला बरोबर नसतो. मग असं झालं, की आपल्याला एक मन सांगत असतं, की "तू जे हे चुकीचं वागलास, त्याने तुझे सद्गुरू दुखावले गेले असणार, कारण ते हृदयस्थ आहेत. त्यांना तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती." मग आपल्याला जेव्हा हे अपराधी वाटतंय आणि जे घडून गेलं आता ते आपल्याला परत काही दुरुस्त करता येत नाही 4 पावलं मागे जाऊन परत. मग अशा वेळेला आपल्या सद्गुरूंकडे आपण आपली ह्या सगळ्याच्या कृतीची माफी कशी मागायची? सद्गुरूंना रोज आपण सकाळी ध्यानाच्या वेळेला काय जे आयुष्यामध्ये आपल्या चुका झालेल्या आहेत, एकदा शांतपणे बसून सद्गुरूंच्या पुढे सगळं कन्फेस करायचं. हं. सगळं त्यांना सांगायचं, की "महाराज, मी ह्या प्रसंगात असा-असा चुकलेलो आहे." रोज त्यांच्यापाशी पहिलं सगळं कन्फेशन करायचं. म्हणजे त्यांना सगळं आपलं सांगायचं काय आहे ते. महाराजांच्या पुढे किंवा आपल्या सद्गुरूंपुढे कुठलाही बुरखा पांघरायचा नाही. तो हं. पांघरण्याची गरज पण नाही. कारण महाराज एका क्षणात तो फाडून टाकतील हो. आणि तुम्हाला बरोबर सगळं दाखवतील तुमचंच काय आहे ते. रूप काय आहे? त्याच्यामुळे सद्गुरूंपाशी लबाडी नाही, हं. परमेश्वरापाशी लबाडी नाही. महाराजांना, सद्गुरूंना सांगायचं, की लहानपणापासून महाराज हे 100 प्रसंग घडलेत. इथे मी चुकलोय, इथे मी चुकलोय, इथे चुकलोय. कन्फेशन करायचं. हे एकदा सगळं झालं, महाराजांच्या पाशी क्षमा याचना करायची. महाराजांना सांगायचं, की मला तुम्ही क्षमा करा. माझ्याकडनं हे खरंच चुकलेलं आहे. हं. दुसऱ्या स्टेपमध्ये ज्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही चुकीचं वागला आहात, त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही क्षमा मागा. तिथे तुमचा इगो आड येऊन देऊ नका. मग ती ऑफिसमधली व्यक्ती असली, घरातली असली, नातेवाईक असली, मित्रपरिवार काही नाही. जाऊन भेटायचं किंवा एक साधा फोन करायचा. सांगायचं, की "बाबा मला असं-असं तेव्हा प्रसंग घडला होता. ह्या-ह्या कारणांनी माझ्याकडनं तुझ्याबरोबर हे बरोबर वागलं गेलं नाही. मला आज त्याची जाणीव झाली. ठीक आहे, तो प्रसंग 2 वर्षापूर्वी घडलेला का असेना. पण मी आज तुझी क्षमा मागतो. मनापासून मागतो. माझ्याविषयी जर तुझ्या मनात जर काही निगेटिव्ह भाव असतील, नकारात्मक भाव असतील, तर ते तू काढून टाक. असं करायचं आणि त्या व्यक्तीला सांगायचं, की मला जमलं तर तू माफ कर. माफ कर. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीवर आहे. माफ करायचं, नाही करायचं तो तिचा हं. प्रश्न आहे. पण अशा पद्धतीने क्षमा याचना केल्यानंतर संपूर्ण समाजामध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, ऑफिसच्या ठिकाणी ज्या-ज्या लोकांच्या मनात
तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे निगेटिव्ह भावना उत्पन्न झाली असेल, ती ह्या क्षमा याचनेमुळे सगळी खाली येते सगळी. म्हणजे निगेटिव्हिटी गेट्स कन्व्हर्टेड इंटू पॉझिटिव्ह एनर्जी. आणि जी नकारात्मकता तुम्हाला सगळ्यांकडनं तुम्ही कॅच करत होतात, ती सगळी आता पॉझिटिव्हिटी, कारण लोक तुमच्याविषयी चांगलं हो, बोलतात, अरे तो आला बरं का की मग. नाही हां. ठीक आहे, त्याने त्याचा इगो सुखावतो. हो. आलाच की नाही शेवटी. हां. मग मी तेव्हाच त्याला सांगत होतो, की "हे सगळं तुझं चुकतंय. तू माझ्याशी चुकीचं वागतोयस, चुकीचं बोलतोयस." बरोबर 2 वर्षांनी कळलं त्याला. ठीक आहे, हे त्याने त्याची टिमकी वाजवली तरी चालेल. पण आपण साधन मार्गावर आहोत. आपण आपल्याला इगो बाळगायचा नाही. आपण त्याच्यापाशी क्षमा याचना करायला गेल्यानंतर त्याला त्याच्या देहबुद्धीनी मनामध्ये हा विचार येऊ देत, की आला की नाही क्षमा मागायला. म्हणजे माझंच बरोबर होतं. असं म्हणून त्याने त्याची देहबुद्धी वाढवावी. पण आपण क्षमा मागून आपली देहबुद्धी क्षीण करण्याचा प्रयत्न करायचा. मग आता ह्यालाच अनुषंगाने परत त्याच धर्तीचा प्रश्न आहे, की जवळच्या व्यक्तीने केलेला अपमान आपल्या मनातनं आपण खूप ठरवतो. महाराजांना निवेदन करतो. काही आपल्या समोर चांगल्या शुद्ध भावनेने कोणाशी तरी आपण शेअर करतो. पण आपल्या मनातनं तो काही जात नाही आणि अशा वेळी आपली मानसिक अवस्था पुन्हा दोलायमान होते. तर त्यावेळेला संतुलन कसं राखायचं? जुना घडलेला प्रसंग किंवा काही व्यक्ती आपल्याला काही बोललेल्या असतात, ते नाही जात आपल्या डोक्यातनं. वर्षानुवर्ष ते जात नाही. हो. पण महाराज काय म्हणतात, की गत ह्याची आठवण, म्हणजे मागच्या गोष्टी ज्या घडून गेलेल्या हं. आहेत, त्याची आठवण म्हणजे विस्मृती ज्याला आपण म्हणतो ना, महाराजांनी हे केलेलं आहे, की ती विवेकाने पाडता येते, असं महाराजांचं हो. म्हणणं आहे, की एखादी गोष्ट विवेकाने विस्मृतीमध्ये ढकलता येते. म्हणजे ज्याची स्मृती आता माझ्याकडे हं. राहिलेली नाही, हे विवेकाने साध्य करता येतं, हे बरं. महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आधी पण हे सांगितलेलं होतं, आता पण सांगतो, की अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, लिहून काढा. की कुठल्या गोष्टी मला आजही त्रास देतात, कुठले प्रसंग मला आजही त्रास देतात, कुठले माणसं माझ्याशी नीट वागलेली नाहीयेत, ते आजही मला त्रास देतात. ती माणसं समोर आली की मला तो प्रसंग आठवतो. त्यांनी काय बोललंय ते मला आठवतं. हे सगळं लिहून काढायचं. एकेका माणसाचं नाव लिहायचं अक्षरशः. हो. हे लिहून काढायचं सगळं. की हां, ह्या व्यक्तीविषयी माझ्या मनात ह्या 10 नकारात्मक भावना आहेत. या व्यक्तीविषयी माझ्या मनात ह्या गोष्टी आहेत. ह्या व्यक्तीविषयी माझ्या मनात हे सगळं आहे. हे जुने प्रसंग आहेत. सगळं लिहून काढायचं. सगळं महाराजांना निवेदन करायचं, की महाराज हे सगळं माझ्या ह्यातनं तुम्ही विस्मृतीत घाला. हं. आता इथे विवेक कसा बाळगायचा? हो ना. विवेक अशा पद्धतीने बाळगायचा, की त्याची मुद्दामून आपण आठवण करायची नाही स्वतःला. आपण काय करतो? रोज त्या गोष्टींची आठवण करतो. उजळणी करतो उजळणी अक्षरशः. करतो. हा मला असं म्हणाला, तो मला असं म्हणाला, हा माझ्याशी असं वागला, तो माझ्याशी असं वागला. हे सगळं विसरून जायचं आपण. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपला इगो सोडावा लागतो. सगळं विसरून जायचं. म्हणजे 4 दिवसांनंतर आपल्याला काय कोणी म्हणालं असेल ना, ते आठवलं पण नाही पाहिजे. काय शिव्या घातल्यात, काय अपशब्द आपल्याविषयी उच्चारलेत ना, त्याची कर्म त्याच्यापाशी आहेत. तो जर आपल्याबरोबर निगेटिव्ह राहिला असेल, निगेटिव्ह वागत असेल, तर त्याची सगळी कर्म त्याच्यापाशी आहेत. आपण विसरून जाण्याचा प्रयत्न करायचा आणि विवेकाने हे करता येतं, हे साध्य होतं, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी तर निश्चित क्षीण होऊ क्षीण शकते, होऊ की शकते. अगदी ती पूर्ण गोष्ट पूर्ण विस्मृतीत नाही गेली, तरी त्याची ग्रॅव्हिटी नक्की कमी होते. आणि हे सगळं नामानी साधतं. साधतं. सद्गुरूंवर विश्वास ठेवून साधतं. विसरायचंच ते, लक्षातच आणायचं नाही काही. विसरून जायचा तो प्रसंग. काय घडलं तेच विसरायचं. त्याची आठवण ठेवली नाही ना, की हळू मेंदूतनं ते पुसलं जातं. मेंदूच्या हो. पेशींवर ते सगळं जे आपण म्हणतो ना मेमरी, हो. ही मेंदूमध्ये जी साठवली जाते ना, ती आपण रोज त्याला जसं पाठांतर म्हणजे जे पॉझिटिव्ह आहे, एखादी गोष्ट रोज मी म्हटली तर ती पाठ होते आणि मग आयुष्यभर ती विसरत नाही. तसं आहे, निगेटिव्ह गोष्टी विसरण्याचा अभ्यास करायचा. त्या रोज हं. पाठ नाही करायच्या. विसरण्याचा अभ्यास करायचा. मेंदूतनं ते वॉश आउट निघून होतं, जातं. निघून जातं ते. राहत नाही, ते स्मृतीमध्ये राहत नाही. कारण अच्छा. शेवटी काय आहे, की मरताना आपण ह्या स्मृती घेऊनच पुढच्या पुढच्या जन्माकडे जात जन्माकडे असतो. जातो. त्याच्यामुळे कोणाविषयी आपल्या मनात नकारात्मक भाव आहेत, कोणाविषयी राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, कोण काय हे सगळं जे नको काही ते आहे आपल्याला. ना, हे सगळ्या स्मृती तुमच्या मनःपटलावर अशा चिकटलेल्या असतात. म्हणजे मेडिकल बरोबर. सायन्समध्ये त्या समजा मेंदूच्या पेशींमध्ये साठवलेल्या असतात.
पण आध्यात्मिक ह्याच्यामध्ये त्या तुमच्या मनावर उमटलेल्या असतात. तर ते सगळं घेऊनच तुम्ही पुढच्या जन्मामध्ये जाता. त्याच्यामुळे हे सगळं इथे सोडून सोडून देण्याचा जायचं. अभ्यास करायचा. आपल्याला काही ते लगेच जमेल असं नाही. त्याला अनेक जन्म पण जावे लागतील. पण सद्गुरूंच्या साक्षीने अभ्यास करायचा सुरू तर आणि करायला सुरू पाहिजे. तर करायचं. विसरण्याचा अभ्यास करायचा. जे नको आहे, जे त्रासदायक आहे, जे मला आठवायला सुद्धा नको आहे, ते विसरण्याचा अभ्यास करायचा. रोज आठवायचं नाही. गतकाळात आपल्याकडून एखादी चूक घडली आहे, त्याची आपल्याला जाणीव झाली आहे, त्याचा पश्चात्ताप झालाय आणि त्या चुकीचं परिमार्जन आपण आपल्याकडनं, आपण काही कोणाला विचारायला गेलो नाही किंवा सद्गुरूंशी आपण जो संवाद साधतो, त्यातनं आपल्याला असं वाटतं आपण याचं परिमार्जन करण्यासाठी एखादी आपण संकल्प करून जप केली आहे, पूजा केली आहे. पण आता आपली साधना चालू आहे आणि गतकाळाची तुम्ही म्हणताय तशी आता आपल्याला आठवणही नाहीये. मग आपण केलेला जप संकल्प हा फळास त्याच्यासाठी आलाय हो. असं म्हणायचं का आपण अजून काही करून ते पूर्णत्वास न्यायचं किंवा ह्याचा आपण अर्थ कसा लावायचा, की ह्याला काही प्रमाण असू शकतं का? नाही, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींना तशा अर्थाने काही प्रमाण नाहीये. हं, आता एखादी गोष्ट हातनं चुकीची घडलेली आहे. पण महाराजांनी जे सांगितलंय ना, की भगवंत रोज तुम्हाला संधी देतोय. बरोबर. त्यामुळे महाराजांच्या तत्त्वज्ञानावर आपण हे सगळं बोलतो बोलतो. आहे. महाराजांच्या कृपेने, त्यांच्या प्रेरणेने बोलतोय. महाराज काय सांगतात, की आधी घडून गेलेलं चुकीचं कर्म हो. मी आज नाही केलं, हं. की भगवंत ते पुसून टाकतो. ओह! हे महाराजांनी सांगितलेलं आहे. किती मोठी गोष्ट आहे. महाराजांनी हे सांगितलेलं आहे, की गतकाळात केलेलं चुकीचं कर्म जर मी आज नाही केलं, आज म्हणजे येणारा प्रत्येक आज प्रत्येक हं, क्षण. हो. प्रत्येक क्षण हं. मी ते केलं नाही. म्हणजे उद्या नाही केलं, परवा नाही केलं. म्हणजे माझ्या माझ्या आयुष्यात उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी मी माझ्या हातनं जी आधी चुकीची कर्म घडून गेलेली आहेत, ती जर मी रिपीट केली नाहीत, हं, म्हणजे मी हं. ती पुन्हा केली नाहीत, तर मागचं भगवंत पुसून टाकतो. हे महाराजांनी सांगितलंय त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये. त्यामुळे आपण हे पहिलं बाळगायचं मनामध्ये, की आज भगवंत रोज संधी देतोय. हो, आज मी उठलो, पहाट झालेली आहे. उठलोय मी. म्हणजे ही जागृतावस्था आहे. हो. मी जागृत झालेलो आहे. तर लहानपणाच्या पासून ते आजपर्यंत मी जे काही चुकीचं कर्म केलं, ते सगळं नामाच्या योगे भगवंत हळू ते नष्ट करतो. हो. आपण मागे हे बघितलं, की काली मातेच्या हो ना, प्रार्थनेमध्ये ते खूप आपण ते तिला मातेला सांगायचं, की "तू हे सगळं भस्म भस्म करून टाक." करून टाक. तेच महाराजांनी सांगितलंय ना, की भगवंत ते सगळं तुमचं पुसतो. पण सब्जेक्ट टू काय? की यू डोंट रिपीट इट अगेन. हां. मग कालची चूक आज करत असाल आणि आता म्हणत असाल, की "महाराज आजचं माझं पुसून टाका." असं नसतं. आणि उद्या करायला आणि उद्या मोकळा. मी पुन्हा करायला मोकळा, असं नाहीये. म्हणजे आपण महाराजांचं तत्त्वज्ञान आपल्या सोयीप्रमाणे नाही बघायचं. बघायचं नाही. सर्व बाजूनी त्याचा विचार करायला पाहिजे. महाराज जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्यांच्या सांगण्यामध्ये काहीतरी अ, हे आहे ना, त्यांना माहिती आहे सगळं. आपली मानसिकता त्यांना माहिती आहे. हो, खरंय. त्याच्यामुळे आधीचं मी आज करणार नाही, मी उद्या ते करणार नाही, म्हणजे ते कधीच पुढे नेणार नाही. तर मागचं कर्म आपल्या नामसाधनेतनं महाराज सगळं स्वच्छ करत जातात. त्यामुळे ह्याची मनामध्ये हेच ठेवायची नाही. ते चुकीचं कर्म नव्याने करायचं नाही, म्हणजे परत करायचं नाही आणि नव्याने चुकीचं कर्म करायचं नाही. हं, 2 गोष्टी त्याच्यासाठी सत्सद्विवेक बुद्धी जागृत पाहिजे. हं, आणि सत्सद्विवेक बुद्धी कधी जागृत राहते? भगवंताच्या स्मरणामध्ये जागृत राहते हं, आणि म्हणून भगवंताचं स्मरण पाहिजे. मग भगवंताचं स्मरण कधी जागृत राहील? तर सद्गुरूंच्या मुळे ते जागृत राहतं. म्हणून सद्गुरूंची सदैव आठवण पाहिजे. हं, आणि सद्गुरूंची आठवण कधी राहते? पुन्हा नाम घ्यायचं. जेथे नाम तेथे माझे प्राण, हं. ही सांभाळावी खूण. म्हणजे पुन्हा शेवटी सगळं ते येऊन नामापाशी थांबतं. नामापाशी थांबतं. मग आता आपण जेव्हा या साधन मार्गावर आहोत, तेव्हा मनात आपल्याला एखादा विकार उत्पन्न झाला, की जाणवतं, "अरे, हे चुकीचं आपल्या मनात आलंय बरं का." मनातही यायला नको, कृतीत तर अजिबातच नको. मग असं घडतंय हे आपल्या लक्षात येतंय, की वारंवार पुन्हा हे कधीतरी विकार येतायत बरं का. तर मग आपण आपली साधना कमी पडते असं म्हणायचं, का थोडा वेळ थांबून आपण जे नाम घेतोय, त्यांनी हे सगळं हळू क्षीण होत जाईल असा विचार करायचा? कुठला विचार करायचा ह्याच्यामध्ये? आता कसं आहे, की साधन मार्गावर जरी आपण चालत असलो,
तरी सुद्धा एक माणूस म्हणून आपल्याला सर्व विकारांशी सामना करायला लागतो. हो. आता जे षड्विकार आपण बघितलेले आहेत, की त्याच्यामध्ये क्रोध आहे, म्हणजे राग आपल्याला काही वेळेला चटकन येतो. म्हणजे आपण म्हणतो बघा, एखादा माणूस जर अजिबात रागवत नसेल, तर आपण म्हणतो इट्स अ गॉड गिफ्ट, हो की ना. तुला अजिबात राग येत नाही आणि तू खरंच शांत राहू शांत राहू शकतोस. शकतोस. ते ही तुझ्यावर कृपा आहे भगवंताची. असं जे आपण म्हणतो ना, हं. ते त्याच्यासाठीच म्हणतो, की रागामध्ये जे सगळं नष्ट होतं. हो. क्रोध हा फार वाईट आहे. घातक आहे. तर त्याचं सतत अवलोकन पाहिजे किंवा मद आहे, मोह आहे, मत्सर आहे, सगळे. द्वेष आहे किंवा काही वासना आहेत. सर्व तऱ्हेच्या गोष्टी, सर्व तऱ्हेचे विकार आपल्याला काय छळतायत, ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. मग कुठला विकार जास्त प्रबळ आहे? हं. म्हणजे सगळे काही विकार एका लेव्हलवर प्रबळ नसतात. बरोबर. कुठला तरी एक जास्त त्रास देतो. त्याचा परत अभ्यास करायला पाहिजे, की मला नक्की कुठला विकार जास्त छळतोय. हं. काही वेळेला शारीरिक वासना खूप प्रमाणामध्ये भोगाव्याशा वाटतात. काही वेळेला तुम्हाला खाण्यापिण्याची वासना असते. फार द्वेष वाटतो. काही वेळेला खूप मत्सर वाटतो, जेलसी वाटते. कोणाचं चांगलं पाहावत नाही. हं. खूप पटकन राग येतो. म्हणजे खूप असे कंगोरे आहेत कंगोरे याला. आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदा पहिल्यांदा तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजेत. स्वतःचं अवलोकन करायला पाहिजे. माझ्यात काय कमतरता आहे? मला नक्की कुठला विकार छळतोय? आता एकदा हे कळल्यानंतर त्याला नामाची धग लावायची. म्हणजे साधन वाढवायला लागतं आपल्याला तोच आणि त्यांनी विचारला, की साधन साधन. घट्ट करत न्यावं लागतं हं. आणि संयम बाळगायला लागतो. म्हणजे कसं आहे, की मला एखादी गोष्ट करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि मला जर कळतंय, की हा विकार आहे, तर मला महाराजांना आठवून महाराजांना प्रार्थना करायची, की "महाराज, आत्ता हा विकार माझ्या मनामध्ये जागृत झालेला आहे. पण तुम्ही मला संयम ठेवण्यासाठी मदत करा." आणि जर आपण तेवढा काळ सांभाळू शकलो, तर हळू विकार क्षीण होत जातात आणि आपण थोडे संयमाकडे जातो. बरं, बरं. म्हणजे विकारांचं नियमन ज्याला आपण म्हणतो ना, ते आपल्याला साधण्याचा आपण नक्की प्रयत्न करू शकतो आणि नाम फार उपयोगी पडतं. एकाने प्रश्न विचारले दादा, नामस्मरणाला त्यांनी सुरुवात केली आहे. आपल्या या उपक्रमात भाग घेतलाय. तसे-तसे त्यांना अनेक प्रश्न, प्रॉब्लेम जास्तीत येऊ लागलेत. म्हणजे पूर्वी काय होत होते, त्यापेक्षा त्याची हे वाढली आहे, इंटेन्सिटी वाढली आहे किंवा त्याची अ, जास्त प्रश्न त्यांना भेडसावतायत. मनस्ताप होणाऱ्या घटना घडतायत. मग असं होण्यामागे त्यांना असं वाटतंय, की नामस्मरणच कारणीभूत तर नाहीये ना. मग अशा वेळी भीती वाटतेय, गोंधळ होतोय. आणि नामस्मरण करावं की नाही इथपर्यंत त्यांना विचार मनात येतायत, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? नाही काय त्यांच्या ह्याच्यात घडतंय? खूप प्रश्न जे होते ना त्यांच्या आयुष्यामध्ये ते अजून म्हणजे जास्त अजून भेडसावत. प्रापंचिक अडचणी प्र त्यांना यायला सुरुवात झालेली अजून आहे. हां, त्याची इंटेन्सिटी वाढतीये. प्रॉब्लेम्स जास्त होतायत. प्रश्न अनेक पडतायत. प्रापंचिक अडचणींचा आणि नामसाधनेचा काहीही संबंध नाहीये. प्रापंचिक अडचणी, भेडसावणारे प्रश्न, त्याची इंटेन्सिटी हा सगळा तुमच्या स्वतःच्या कर्मांमधनं उत्पन्न हो. झालेला प्रारब्ध योग आहे. तुम्ही हे नशीब समजा, की तुम्ही नामसाधनेला आता लागलेला आहात. हे कधी होतं? विकारांच्या बाबतीत, की विकार खूप उफाळून यायला हो, लागतात. मागे कारण त्याला तुम्ही याच्यात नामाची धग बोलला होता. लागते. हो. पण मी नाम घेतोय म्हटल्यानंतर माझ्या प्रापंचिक अडचणी आता वाढायला लागल्या. याचा एकमेकांशी काही संबंध संबंध नाहीये नाहीये. आणि तो संबंध जोडू पण नका आणि त्याच्यामुळे तुम्ही घाबरून नाम घेणं बंद करत असाल, तर तेही चुकीचं आहे. म्हणजे बरं. तुमची मनाची धारणा अशी पाहिजे, की वाटेल त्या प्रापंचिक अडचणी येवोत. आता उलट माझ्याकडे नाम आहे, सद्गुरू आहेत, भगवंत आहे, तर मी त्या अडचणीतनं लवकर लवकर. बाहेर येईन किंवा प्रसंग असो भला मला त्या जैसा. अडचणीला तोंड द्यायला एक बळ प्राप्त होईल, हं. असं पाहिजे. हो. आता आपण आपल्या सद्गुरूंना अडचणी लिहून सांगितल्यात, निवेदन करतोय आणि आपण जसं सुचवलंय तसं सगळेजण बरेच जण ह्या मार्गावर चाललेत. पण काय होतं काही वेळेला अशा आकस्मिक समस्या उद्भवतात, की पुन्हा जो आपला जुना स्वभाव असतो म्हणा किंवा जुन्या ज्या गोष्टी आपण टाकून द्यायचा प्रयत्न केलाय, त्या पुन्हा उफाळून वर येतात आणि त्यामुळे जी उत्पन्न होते, अस्वस्थता उत्पन्न होते, शंका, भीती हे जे सगळं गोंधळ निर्माण होतात, त्यात झर्रकन आपल्याला दूर व्हावून आपण पटकन पुन्हा नामाला लागावं असं वाटतं. पण ते घडत तर काही नाही. एक वचन आहे, "सदा सर्वदा देव सान्निध्य आहे, अल्पधारिष्ट्य धरावे." तर हे अल्पधारिष्ट्य जे आहे,
ते म्हणजे नक्की काय आणि ते आपण कसं ठेवावं जेणे आपल्याकडून स्वस्थता लाभेल आपल्याला? मगाशी आपण बघितलं ना, की कुठलाही प्रसंग समजा घडतोय, हं, तर आपला खरा कस त्या प्रसंगामध्ये आपण कशा पद्धतीने स्वतःला सांभाळतो, सांभाळतो. ह्याच्यामध्ये आपला कस लागतो. बरोबर आहे. आता एखादी घटना उद्या घडणार असेल, आता आज मला माहिती आहे, म्हणजे काय, की उद्या अमुक-अमुक गोष्ट आहे. हं, मला अमुक ठिकाणी जायचंय जायचं. किंवा मला अमुक-अमुक हे करायचं आहे. आज मला समजा ते माहिती आहे, की माहिती. उद्या माझं हे कसं असणार आहे. तर कुठेतरी मनामध्ये एक अँक्झायटी येते, एक अस्वस्थता हो, येते. खरं काही जणांना एक प्रकारचा तो फोबिया पण असतो. टेन्शन येतं. टेन्शन येतं किंवा मग त्यांना ती काय धारिष्ट्य नसतं. तो प्रसंग फेस तो करायची प्रसंग तयारी फेस नसते. करायची त्यांना एक प्रकारची मनामध्ये भीती उत्पन्न हं, होते किंवा त्यांना एक प्रकारचं टेन्शन येतं. त्यांना एकटं वाटतं किंवा हं. त्यांना गर्दीमध्ये हरवल्यासारखं वाटतं. अनेक तऱ्हेचे फोबिया असतात. तर आपण साधन मार्गावर आहोत, तर हे पहिलं तुम्ही मनाशी खुणगाड बांधा, की देव हा सदैव सान्निध्यातच आहे. सद्गुरू तुमच्याबरोबर सदैव आहेत. फक्त तू थोडंसं धारिष्ट्य, हं. अल्पधारिष्ट्य थोडंसं का होईना, पण तू धीर धर, धारिष्ट्य दाखव. तुला त्या प्रसंगामधनं बाहेर महाराज काढणारच. तुम्हाला त्या प्रसंगातनं महाराज बाहेर काढणार, तुम्हाला बळ देणार. तुम्हाला गरज आहे ती फक्त मनाची हे थोडी स्थिर ठेवायची. जो प्रसंग येऊ घातलेला आहे, त्याला धीराने सामोरं जायचं. आपले महाराज बरोबर आहेत, आपला परमेश्वर बरोबर आहे, हं. हे आपल्या मनामध्ये खुणगाड बांधायची. नक्की ठेवा. थोडंसं धारिष्ट्य दाखवलं, की त्या सानिध्यामध्ये असलेल्या देवाचा, सद्गुरूंचा तुम्हाला नक्की अनुभव येणार. हं. तुमच्या मदतीसाठी देव धावून येतो. कोणाला तरी पाठवेल. तुमचं ते काम होईल. हो. पण आपण धीर बाळगायचा. कारण तो प्रसंग आपण कसा घेतो ना, त्या प्रसंगात आपण कसे वागतो, त्या प्रसंगात आपण कसे बोलतो, ह्याच्यातच सगळं येतं. तो प्रसंग घडून गेल्यानंतर आपल्या हातनं एखादं चुकीचं कर्म घडलं, प्रसंग घडून गेला, की मागे परत जाता काही येत नाही. करता येत नाही. त्याच्यामुळे आपण सदैव सावधान राहायचं. कुठला प्रसंग समोर आल्यानंतर आपण खूप धीर धरून राहायचं आणि विश्वास ठेवायचा. हं. आता हे झालं सगळं आपण आपल्या बाबतीत काय करावं, काय नाही. काही वेळेला असं होतं आर्थिक अडचणी प्रत्येकाला आहेत. आपल्या जवळ एखादी व्यक्ती आली, त्याने त्याची आर्थिक अडचण सांगितली. आपल्याला काय 5 पैशाची मदत करणं त्याला आपल्या कुवतीप्रमाणे शक्य आहे. तर आपल्याला असं वाटतं, अरे आपल्याला दिलंय महाराजांनी, आपल्यालाही कधीतरी कोणीतरी आर्थिक अडचणीत मदत केली. आपण त्या व्यक्तीला मदत करावी. तशी आपण केली, तर काही काळानंतर ती आपण मदत म्हणून केलेली असते. आपण काय त्याच्यावर पाणी सोडलेलं नसतं. पण ती व्यक्ती ते विसरून जाते. त्यांना आपण आठवण केली, तरी "हो का? अरे राहिलेत का? बरं, बरं बघतो हां." असं म्हणून पुन्हा ती व्यक्ती परत काही द्यायचं नावच काढत नाही. तर अशा वेळेला सद्गुरूला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे? म्हणजे त्यांनी त्या अडचणीसाठी आपल्याला उभं केलंय असं आपण मानून त्या पैशांवर आपण पाणी सोडून द्यायचं? का आपण नेटाने ते पैसे मागत राहायचं? सद्गुरूंकडनं काय अपेक्षा म्हणजे ठेवायची किंवा तर त्यांची आपली काय महाराजांनी अपेक्षा असावी? महाराजांनी एक गोष्ट सांगितली आहे, की दारी आलेल्याला विनमुख पाठवू नका. हं. जो याचक आहे त्याला विनमुख पाठवू नका. तो काही तुमचं घर नावावर करा माझ्या, असं म्हणत नाही. बरोबर आहे? बरोबर. तुम्ही ज्या घरात राहता, ते घर माझ्या नावावर करा असं तो म्हणत नाही. महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. तो त्याच्या गरजेचं तुमच्याकडे मागतोय. इथे महाराज काय सांगतात, की तो जेवढं मागेल तेवढं लगेच त्याला ते सगळं देण्याची आवश्यकता नाहीये. हं. थोडं कमी द्या. पण द्या. म्हणजे त्याला विनमुख पाठवू नका. इथे महाराजांना असं सांगायचं आहे, की ते द्या म्हणजे देऊन टाका. हो. परतीची अपेक्षा नका ठेवू. आता मला हे परत कधी मिळेल, ही अपेक्षा ठेवू नका. नाहीतर मग तो व्यवहार झाला. बरं. मग तुम्ही एवढं द्या, की ते परत नाही मिळालं तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. हो. नाहीतर मग आधी त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी तुम्ही हे करून घ्या. व्यवहाराच्या पातळीवर करून मग टाका. व्यवहार. व्यवहार आणि अध्यात्म ह्याचं सारखं हे नाही. व्यवहार व्यवहाराच्या जागी आहे आणि अध्यात्म हे अध्यात्माच्या जागी आहे. त्याच्यामुळे मनाची भूमिका मग अशी पाहिजे, की तुम्ही त्याला काही जास्त असे एक्झॉर्बिटंट काही अमाउंट देत असाल, तर तुम्ही तिथे व्यवहार म्हणून त्याच्याकडे पहा, की "बघ बाबा, मी तुला एवढं-एवढं देतोय. मी काही तुझ्याकडनं व्याज घेणार आहे, घेणार नाहीये. तू काय कागद करणार आहेस, नाही करणार आहेस." हो. जे काय असेल ते व्यवहाराच्या मार्गाने. किंवा "तू हे सगळे पैसे मला कसे परत करणार आहेस? हे आत्ता मला तू लिहून दे." की बाबा मला तुझ्याकडनं व्याज नको.
तू माझा मित्र आहेस, मी तुला हम्म. बिनव्याजी पैसे वापरायला पण दिले. मला इतक्या अवधीत पण हवं. मी समजा तुला ₹1,00,000 दिलेत ना, तू किती दिवसात मला हे परत करणार? वर्षभरात करणार? मग दर महिन्याला तू मला किती देणार? तू नाही दिलेस तर काय? हम्म. हे सगळं व्यवहाराच्या मार्गाने तुम्ही हे करा. हा एक भाग आहे. तुम्हाला व्यवहार नाही करायचा आहे. त्याला मदत म्हणून करायची आहे ना, मग मदत तुम्ही परत मागता का? हा भाग आहे. मग त्याने ₹1,00,000 मागितलेत ना, मग महाराजांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे त्याला 1,00,000 देऊ नका. तुमच्या ऐपतीप्रमाणे द्या. किती द्यायचे? की ते परत नाही मिळाले. तरी म्हणजे मला त्याने आपणहून आणून नाही दिले. मग तुम्ही म्हणा, की "अरे मला नकोयत, मी तुला ती मदत म्हणून दिलेले आहेत." त्याने नाही जरी आपल्याला परत दिले, तरीही आपल्याला काही वाटणार नाही. कारण देतानाच त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि द्यायचं. तेवढीच मदत करा मग तुम्ही. की हां, मग तेवढीच मदत करा, की ठीक आहे बाबा तू अडचणीत आहेस ना, मला काही ₹1,00,000 देणं तुला शक्य नाहीये. पण माझ्याकडे आता ₹10,000 आहेत, ते मी तुला देतो. ते देतो म्हणजे दिले. ते परत त्याची आठवणच ठेवायची नाही. विसरून जायचं. जर कोणाला काही पैशामध्ये व्यवहाराच्या पलीकडे जाऊन मदत केली असेल, तर ते पैसे मला परत कसे मिळतील ह्याची विवंचना ठेवणं म्हणजे आपण मदत केली नाही. आपण व्यवहारच केला. आणि जर आपण असं म्हणत असू, की महाराज माझ्यामार्फत त्याची मदत करतायत, तर आपला अधिकार आहे का ते सगळं परत मागण्याचा? ते महाराजांनी केलेलं आहे ना. आपल्या माध्यमातनं त्याच्यापर्यंत ती मदत पोहोचवलेली आहे. तर महाराज त्याची कर्म पाहतील ना. त्याला नाही बुद्धी उत्पन्न झाली तुमचे पैसे परत करायची, तर तुम्ही तशी काही परतबोली ठरवली होती का? व्यवहाराच्या जागी केला केला होता होता का? का? नाही. मग त्याला जर मदतीचं स्वरूप दिलंय किंवा त्याला देताना असा भाव ठेवलाय मनामध्ये, की महाराजांच्या आपल्याकडनं जे घडतं ते महाराजांच्या इच्छेने घडतं. महाराजांची इच्छा असेल माझ्या माध्यमातनं त्याला मदत व्हावी म्हणून, तर ती महाराजांनी केली ना मदत तुमच्या माध्यमातनं. मग आता हम्म. तुमच्याकडे काय परत मागण्याचा हे आहे? मग ते विसरून जायचं. म्हणून सगळं मागितलेलं द्यायचं नाही. थोडंच द्यायचं, पण असं द्यायचं की आपण विसरून गेलं पाहिजे. हम्म. आणि त्याने आठवण केली, की "अरे तू मला ₹10,000 दिले होतेस ना, हे घे." तर तुम्हाला विसरून गेलेलं पाहिजेत तुम्ही. "मी कधी तुला 10,000 दिले होते?" अशी भावना पाहिजे. इतकं विसरायचं सगळं. म्हणजे व्यवहाराच्या जागी आणि तुमची अध्यात्माच्या. भूमिका स्पष्ट पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. देताना स्पष्ट पाहिजे. हम्म. तुम्ही विसरून गेलं पाहिजे. म्हणजे तो उद्या पैसे परत करायला आला तरी तुम्ही विसरून गेलेले पाहिजे. "अरे मी तुला कधी पैसे दिले होते? मला तर काही आठवतच नाहीये." कारण महाराजांनी माझ्या हो मार्फत ना. दिले असतील, तर मला माझ्या डोक्यातनं गेलं ते निघून. असं पाहिजे. मला असं वाटतं, की सर्व साधकांनी विचारलेल्या शंकांचं समाधान आपण 3 भागांमध्ये केलेलं आहे. दादांनी महाराजांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून प्रत्येक शंकेला न्याय दिलाय आणि आज तर खूपच विस्तृत हा भाग आपण केलेला आहे. तर जसं दासबोधात म्हटलेलं आहे, की परमात्मा हा संत संगतीमध्ये राहून शोधायचा आहे. तर संत संगत अशी कुठे बाहेर शोधायला जायला नको. तर ती नामानी साधणार आहे. नामानी आपल्याला विवेक मिळणार आहे. विवेकाने आपलं आचरण नीट होणार आहे. आचरणामुळे आपली वृत्ती चांगली होणार आहे आणि आपण आपल्या जो 13 माळा आत्मशुद्धीकडे आहे, तो तर आपण प्रवास आत्मशुद्धीकडे जाऊ. उत्तम प्रकारे करू शकणार आहे. तर दादा तुमचं खरोखर मनापासून मी धन्यवाद मानते सर्व साधकांच्या वतीने. कारण सुरुवातच आजच्या भागाची तुम्ही ते उपासना आणि साधना हे इतकं सुंदर उलगडलंत, की आता कुठल्याही शंका राहिलेल्या हे नसाव्यात. सगळं बोलवतात आणि महाराज आहेत, हे अ, मी प्रत्येक वेळेला सांगतो आणि अक्षरशः जे काही अ, येतं ते त्यांच्याकडून प्रेरणा रूपाने येतं आणि आपण आता हे 3 भाग शंका केलेलं आहे. समाधानाचे केले. ह्याच्यानंतर आपण आपल्या उपक्रमामध्ये पुढचा निरूपणाचा भाग निरूपण. घेणार आहे हं. आणि मग काही ते निरूपणाचे भाग झाल्यानंतर आपण पुन्हा शंका समाधानाकडे येऊया. परत जर काही त्या भागांवर आलं तर परत आधारित काही शंका असतील तर. पण आता ह्याच्या पुढचे काही भाग आपले नि तत्वज्ञानावर आधारित महाराजांच्या निरूपणाचे असतील. निरूपणाचे असतील. महाराजांनी जसं सांगितलंय, "आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा." या नोटवर आज आपण इथे थांबूया. तुमचे पुन्हा एकदा आभार आणि त्या आपल्या उपास्य महाराज दैवताची आपण एकदा प्रार्थना करूया. "आपदाम हर्तारं अपहर्तारं दातारं दातारं सर्वसंपदां सर्वसंपदां लोकाभिरामं लोकाभिरामं श्रीरामं श्रीरामं भूयो 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 नमाम्यहम्. नमाम्यहम्." जय श्रीराम. जय श्रीराम.